नमस्कार मंडळी, मी निलेश नातू. तुमचं सर्वांचं MPL कट्टावरती पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी तुम्हाला एका अशा व्यक्तीला भेटवणार आहे की ज्याच्या नावावरती स्वतःच्या नावावरती 8 BCCI ची टायटल्स आहेत. त्यातली 6 आहेत ते खेळाडू म्हणून आणि 2 आहेत ती कोच म्हणून. तर ती अशी व्यक्ती आपल्याला लाभलेली आहे, महाराष्ट्र क्रिकेटला लाभलेली आहे. महाराष्ट्र क्रिकेटचे क्रिकेट डायरेक्टर आणि आपल्या रणजी ट्रॉफी टीमचे सिनियर कोच सुलक्षण कुलकर्णी सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. रणजी ट्रॉफीचं कोचिंगची जबाबदारी तुम्ही घेतली, त्याबद्दल सर्वात पहिले तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. तुम्ही तुमचा वेळ आम्हाला देणार आहात. आणि सर, 8 टायटल्स तुमच्या नावावरती आहेत. तिथनंच खरं आपण सुरुवात करू. सर्वात पहिले मला तुम्हाला सांगायचंय की हा MPL कट्टा आहे, त्यामुळे कट्ट्यावरती 2 मित्र बसलेत. मी थोडासा तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे, पण तुम्ही मला मित्र म्हणू शकता आणि तशा गप्पा आपण मारणार आहोत क्रिकेट बाबत, तुमच्या सगळ्या एक्सपिरियन्स बाबत आणि तुमच्या स्वतःच्या डोक्याच्या महाराष्ट्र क्रिकेट विषयी ज्या काही गोष्टी आहेत की महाराष्ट्राला म्हणजे तुम्ही वरती नेऊन ठेवणारच आहात, महाराष्ट्र आम्हाला वरती दिसणार, त्याबद्दल वादच नाही. तर तो प्रवास आपण जाणून घेऊया तुमच्याकडनं. आज सुरू करूया तुमच्या 8 टायटल्स पासून. सर्वप्रथम मी या MPL कट्ट्याला इथे मला आमंत्रित केल्याबद्दल तुझं खरंच धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने मला संधी दिल्याबद्दल, म्हणजे हे एक मी म्हणतो संधी आहे, ती मला दिल्याबद्दल. आणि माझं एक स्वप्न पण होतं की कधीतरी आयुष्यामध्ये महाराष्ट्राला कोचिंग केलं तर काय होईल, असं माझं एक स्वप्न होतं. ते स्वप्न म्हणजे ऍक्सिडेंटली झालं आज पूर्ण. तर त्यासाठी मीच खुश आहे की यार मला संधी मिळते, म्हणजे महाराष्ट्राला कॉन्ट्रीब्युट करण्याची मला एक संधी मिळते आणि ती संधी मी नक्कीच चांगलं करीन. आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं म्हणजे की 6 टायटल्सचं किंवा 8 टायटल्सचं, तर पहिले जे 6 टायटल होते त्यातले 3 टायटल हे रणजी ट्रॉफी विनर होते. रवी शास्त्रीच्या अंडर 93-94 मध्ये जेव्हा आम्ही जिंकलो, तर त्यावेळेला 10 वर्ष जिंकलो नव्हतो रणजी ट्रॉफी. आणि 10 वर्ष म्हणजे खूप होतात. आणि म्हणून मी जरा अस्वस्थ होतो की 10 वर्षाची सवय नाहीये मुंबईला. बरोबर. आणि इम्पेशंट होते. जिंकले नाही तर मुंबई इम्पेशंट होते, कारण मुंबईचा मंत्र आहे नथिंग लेस दॅन चॅम्पियनशिप. राईट. ह्याच्यामध्ये एक स्लोगन आहे की मुंबई ड्रेसिंग रूम मध्ये आम्ही जेव्हा खेळत होतो त्यावेळी एक स्लोगन होतं की डोंट गिव्ह सिम्पथी अँड डोंट एक्सपेक्ट सिम्पथी. वाव, हे असं लावलेलं होतं ड्रेसिंग रूम मध्ये, लावलेलं होतं. आणि डोंट गिव्ह सिम्पथी, कोणाला सिम्पथी देऊ नका आणि सिम्पथी एक्सपेक्ट घेऊ पण नका. तर त्यामुळे तर फिअरलेस आणि ते जे खडूस जी वृत्ती होती, ती वृत्ती नेहमी मुंबईच्या ह्याच्यामध्ये नसानसात भिनलेली असते. बरोबर. ह्याच्या बावजूद 10 वर्ष नाही जिंकलोय, तर त्यामुळे ती अस्वस्थता जरा जास्त होती. ओके. आणि मग ते 94ला रवी शास्त्रीच्या अंडर आम्ही जिंकलो. त्यांनी एक यंग टीम त्यांनी उभारली, यंग टीम पूर्ण. आणि तो एकटा एक सिनियर आणि बाकी सेकंड सिनियर मधला जो 8 वर्ष खेळलेला होता तो मी होतो. दोघंच सिनियर होतो. आणि बाकी सगळे 1-2 रणजी ट्रॉफी खेळलेले, 1-2 सीझन खेळलेले असे प्लेअर होते. आणि ती घेऊन रवी शास्त्रीने चॅम्पियनशिप दिली. त्या चॅम्पियनशिपला खूप मोठं महत्वाची चॅम्पियनशिप सर्वात मोठी. येस. आणि ती खूप मेमोरेबल मानतो. मग पुढच्या वर्षी सचिन तेंडुलकरच्या अंडर जिंकलो, मग संजय मांजरेकरच्या अंडर जिंकलो, मग 3 इराणी ट्रॉफी जिंकलो. ऑस्ट्रेलियाला हरवलं आम्ही. मोठे आमचे मार्क टेलरची ऑस्ट्रेलियन टीम, शेन वॉर्न वगैरे खेळले, त्यांना हरवलं. हे सगळं होत होतं. अगोदर मुंबईची टीम जी होती, जी जिंकायची कायम, तर त्यांना जो बाहेरचा संघ यायचा आपल्या देशामध्ये मॅचेस केला, टेस्ट मॅचेसला, तर प्रॅक्टिस मॅच म्हणून ह्यांच्यावर भिडायला लागायचं. आणि तिथे खरं बघायला गेलं तर ज्या ज्या संघाला आपण हरवलेलं आहे ते मुंबई त्यांचा मॉरल डाऊन करत टाकायचे. तुला सांगतो निलेश, खरंच बरोबर बोलतोयस तू. प्रत्येक टीमला आम्ही हरवलंय. वेस्ट इंडिज आली, वेस्ट इंडिजला हरवलंय. न्यूझीलंड आली, न्यूझीलंडला हरवलंय. ऑस्ट्रेलियाला हरवलंय. आणि हे सिरीज आमच्या बरोबर पहिली व्हायची आणि मग ते सिरीजला जायचे. टेस्ट सिरीज त्यांचे मोठा तोडलेले असायचे. ऑस्ट्रेलियाला आम्ही हरवल्यानंतर इंडिया सिरीज जिंकली होती. एक्झॅक्टली. त्यामुळे तो खूप फरक पडतो. तुमची टूरची पहिली मॅच आहे, ती प्रॅक्टिस राहते की हा B किंवा C संघ आहे त्या देशातला, पण तोही जास्त मला हरवतो. त्यावेळेस तुमच्या आयब्रोज वरती होतातच. पण फरक पडला, त्याचा फायदा झाला भारताला. येस. आणि मग सर, ऍज अ कोच म्हणून 2 टायटल्स. मग मी रणजी ट्रॉफीचा कोच झालो मुंबईचा. तर त्या ह्याच्यामध्ये रणजी ट्रॉफी जिंकलो 12-13ला. त्यावेळेला टीम मध्ये सचिन तेंडुलकर, झहीर खान, रमेश पवार, वासिम जाफर, अजित आगरकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, अशी सगळी इंडियाची टीमच होती ऑलमोस्ट तुमच्याकडे. अशी पण टीम ते रेग्युलर म्हणजे सगळे नसायचे. कोणी इंडियाला खेळतंय मग नसायचा. हे करून सुद्धा म्हणजे हे सगळे एकत्र नव्हते. कुठेतरी कोण अवेलेबल नाहीये, कोण दुसरा असायचा. पण हे करून टीम बांधली पण, म्हणजे नवीन प्लेयर्स पण घेतले, त्यांना टीम बांधली
आणि मग त्या टीमला बांधून मग पुढे टीम हे करून चॅम्पियन झालो. रणजी ट्रॉफी चॅम्पियन झालो, देवदेव ट्रॉफी चॅम्पियन झालो. तेव्हा वेझोनचा कोच होतो. सो हे 2 टायटल्स पण मला खूप महत्वाचे वाटतात. पण कसं असतं, एक क्रिकेटर म्हणून, प्लेयर म्हणून तुम्ही जी ट्रॉफी त्यावेळेस घेता आणि त्यावेळेस एक कोच म्हणून म्हणजे पोरांकडनं करवून घेऊन ती ट्रॉफी घेता, करेक्ट. तो इमोशन सेम असतात. इमोशन्स तर दोन्हीकडे सेम आहेत. हा. इमोशन तर जिंकणं हे फायनली दोन्हीकडे सेम आहे. तिथे खुशी आहे, इथे खुशी आहे. तिथे एक प्लेअर म्हणून काय बऱ्याच गोष्टी आपल्या हातात असतात. आपण स्वतःहून करू शकतो. एक्झॅक्टली. 22 यार्डवर ग्राउंडवर आपण करू शकतो, ते आपल्या हातात आहे. कोच म्हणून ते हातात नसतं. आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर असतो. आपल्याला लोकांकडनं करून घ्यावं लागतं. तर त्यामुळे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ते जास्त वाढते. प्लेयर म्हणून, कॅप्टन म्हणून ती रिस्पॉन्सिबिलिटी तशी कमी असते. माझ्या जर ऍज अ कॅप्टन म्हणून पण बघितलं ना, मुंबईमध्ये मी एडुजीएमनी अनेक वर्ष कॅप्टन्सी केली. कॅप्टन्सी करताना मला जसं फिरवायचं तसं फिरवायचं मी आणि चॅम्पियनशिप घ्यायचो. पण ते आपण कॅप्टन होतो म्हणून ठीक आहे. पण कोच असताना तुम्हाला ते काही रिस्ट्रिक्शन असतात. अगदी खरं आहे. लोकांकडनं काढून घ्यावं लागतो परफॉर्मन्स. मग त्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी, प्रत्येक 11 प्लेयर तसे असतील असे नाही. त्यांचे स्वभाव वेगळे असतात. ते स्वभाव घेऊन, ते बघून त्यांच्याकडनं मग चॅम्पियनशिप काढायची. ही खूप महत्वाची गोष्ट आहे फ्रेंड्स, लक्षात घ्यायला पाहिजे की ऍज अ कोच तुम्हाला करवून घ्यायचं असतं, तुम्हाला करायचं नसतं. सर तेच सांगतात की ज्यावेळेस मी मैदानात होतो त्यावेळेस मला माहितीये की हा बॉल अडवायचा आहे, त्यासाठी डाईव्ह टाकायची किंवा हा फिल्डर इथे नको तिथे पाहिजे. पण ज्यावेळेस मी कोच असतात त्यावेळेस इतरांच्या कलाने जशी 11 लोक, जशी 5 बोटं आपली सारखी नाहीत, ते 11 कधी असायची. करेक्ट. त्यामुळे त्या सगळ्यांना एकत्र आणून त्यांच्याकडनं करवून घ्यायचंय. त्यामुळे तो मोठं चॅलेंज जास्त होतं. मोठं चॅलेंज, खूप मोठं चॅलेंज. कारण तुम्हाला रिस्ट्रिक्शन येतात. अनेक वेळा ड्रेसिंग रूम मध्ये बसून वाटतं की अरे ह्याने एक कॅप्टनने हे करावं, त्या बॉलरने ते करावं, त्या फिल्डरने असं करावं, तो 4 पावलं पुढे का नाही उभा राहिला, तो 5 पावलं मागे का नाही उभा राहिला, हा बॅट्समन आता मारणार आहे, जर मागे असतं तर आउट झाला असता, हा पुढे का राहिला. हे सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्यापर्यंतच असतात. ते करून घेणं तिकडे आपण जास्त मॅच चालू असताना सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत. खरी गोष्ट आहे. मग ते अगदी बालवाडी सारखं होतं. आणि तुम्ही त्या एका स्टेजला गेल्यानंतर, अंडर 19 किंवा रणजी ट्रॉफीला गेल्यानंतर त्या प्लेअरला किंवा त्या कॅप्टनला ग्रो करायला द्यायला पाहिजे की ते काय शिकतायत. तुम्ही जे शिकवलंय तर तो काय शिकतोय, तो शिकतोय का, काय घेतलंय, हे तेवढंच महत्वाचं. मग आपण एखादा लंच टाइम मध्ये, टी टाइम मध्ये, मॅच संपल्यानंतर मग आपण बोलू शकतो बाबा असं असं झालं, हे झालं, हे असं करायला पाहिजे, हे तसं करायला पाहिजे, हे आपण असं करू शकतो, हे केलं तर असं होईल. मग इंडिव्हिज्युअल प्लेअरशी बोलू शकतो. अरे त्यावेळेला तू 5 पावलं जरा मागे राहिला असता तर तो कॅच मिळाला असता. हे याच्यातून सगळ्यांनी शिकायला पाहिजे. एक्झॅक्टली. त्यासाठीच हातामध्ये ते पॅड असतं, तिथे लिहिलं जातं की ह्या ओव्हरच्या इतक्या बॉलला हे असं असं घडलं, तर ते असं घडलं नसतं किंवा त्या घडू नये म्हणून हे आपण करू शकलो असतं. तर हे नंतरच्या दृष्टीने खूप महत्वाचं होतं. तर मला तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की तुमचं तसं बघायला गेलं तर विराट अक्षरशः कासवासारखे पाठीवर घेऊन असता तुम्ही. मुंबई झालं, नंतर विदर्भात गेला, नागपूरला शिफ्ट झाला, आता परत तुम्ही पुण्याला येताय, पुण्याला राहणार, परत तुम्ही शिफ्ट करणार. तर हाऊ डू यू ऍडजस्ट टू दिस? थोडी सवय झाली आहे. त्याच्या आधी ऍज अ प्लेअर म्हणून पण मी 5 स्टेटला खेळलो. 5 डिफरंट स्टेटला खेळलो. त्यामुळे माझा तसा आहे की मला असं पहिल्यांदाच असं जातोय आणि अवघडल्यासारखं होतं असं नाहीये. लहानपणापासून सवय आहे. आणि थोडासा सांगायचं तर मेंटली टफ आहे. त्या टफनेसचा फायदा होतो आणि ऍडजस्ट व्हायला खूप बरं होतं. म्हणजे लगेच ऍडजस्ट होतो. नंबर 1. नंबर 2, मला कुठेही प्रॉब्लेम होत नाही. म्हणजे मला कुठे ऍडजस्ट व्हायला प्रॉब्लेम होत नाही. मागच्या वर्षी तामिळनाडूला पण होतो. तामिळनाडूची तर लँग्वेजचा मोठा इश्यू होता. ते बोलतही नाही, ते डिस्ट्रिक्टला तर अजून प्रॉब्लेम होतो. तर त्यामुळे काय होतं की तिथे जाऊन बरं शेवटी काय, क्रिकेट आहे. क्रिकेट हीच भाषा आहे. तर क्रिकेट भाषा ज्याला समजते, ज्याला अंडरस्टँड होतंय की बाबा नाही आपल्याला ह्या कामासाठी आपल्याला असं करायचंय, तर मग गोष्ट इझी होते. मग महाराष्ट्र मला माझ्या जरा जवळ आहे. म्हणजे मेरा दिल के करीब आहे. दोघांची भाषा सेम, एवढं जवळ आपण हे राहतोय आणि क्रिकेटही खेळतायत. मग मला तर ऍक्च्युली खरं सांगतोय तुला, महाराष्ट्र माझी इच्छा होती की महाराष्ट्राला कोचिंग करावी. आणि मला ते सारखं मला वाटायचं की यार महाराष्ट्र का जिंकत नाहीये. तर त्यासाठी मला कॉन्फिडन्स आहे की ह्या टीमला काहीतरी करावं. आणि ते करत असताना तू म्हणतो जसं विराट घेऊन इकडे आला, माझ्यासाठी काही नवीन नाहीये. आणि मला ही सगळी पोरं माहिती आहेत. मला असोसिएशन मध्ये लोक माहिती आहेत, मला डिस्ट्रिक्ट माहिती आहे, तालुकाही माहिती आहे आणि दोघांनाही माहिती, एक दुसऱ्यांना ओळखतात. एक्झॅक्टली. सो हा मोठा ऍडव्हान्टेज. त्याचा नक्कीच फरक पडेल तुम्हाला वाटतं कम्पॅरेटिव्हली तामिळनाडू म्हणूया किंवा इतर स्टेट्स मध्ये तुम्ही ज्यावेळेस जात होतात
त्याच्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या टीमला एक एकत्र आणणं किंवा खरं सांगा ना सर, तुमच्याकडे म्हणजे मी आता पब्लिकली बोलू शकतो, तुम्ही ट्रॉफी आणावीत असं आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे. ती रणजी ट्रॉफी आमच्या ऑफिसमध्ये MCAच्या ऑफिसमध्ये आम्हाला हवी आहे. तर ते टार्गेट खरं तुमच्याकडे मला वाटतं बोलतानाही बऱ्याच लोकांनी म्हटलं असेल, आमची तीच अपेक्षा आहे. तर त्याच्याकरता तुम्ही कसं जायचं ठरवलंय? मी ट्रॉफी बनवायला दिली आहे. काय सांगताय? हो, खरंच सांगतोय तुला. हा आणि मी ते ड्रीम करतो. हा मी ड्रीम करतो ट्रॉफी. आणि ट्रॉफीसाठी मला कॉन्फिडन्स आहे. मला माहित नाही, म्हणजे जिंकेल नंतरची गोष्ट आहे, पण तो जिंकण्यासाठी सगळं काही, त्याच्यासाठी मला तो जो कॉन्फिडन्स आहे की मी ट्रॉफी ठेवतोच. ही ट्रॉफी आणणार म्हणजे आणणार. म्हणजे असं. आपण जसं असतो देवाऱ्यामधला मूर्ती, आपण तशी असतो तशी तशी ठेवणार. ट्रॉफी मुलांनी ठेवणार. रोज जाताना त्याचं दर्शन घ्यायचं आणि तो गोल आहे म्हणून तुमच्या समोर ती Yes. असली पाहिजे. Wow. आतापर्यंत ज्या टीमला मी केली, मी त्यांना दाखवलंय, त्यांना स्वप्न दाखवलंय आणि स्वप्न पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न केलाय आणि आलेत. फॉर एक्झाम्पल बरोबर. विदर्भाला एक 3 वर्ष कोच होतो. त्यांचं 75 वर्षाची हिस्ट्री एवढी डार्क होती की ते माइंडसेट म्हणजे खूप निगेटिव्ह माइंडसेट होतं. त्या निगेटिव्ह माइंडसेट मधून त्यांना पॉझिटिव्ह माइंडसेट आणून त्यांचं चेंज करून मला मी रणजी ट्रॉफीच्या ह्याला गेलो मुश्ताक अलीसाठी, आणि त्यावेळेला त्याच्या 2 वर्ष आधी आम्ही 8-0 होता स्कोर. 8-0 म्हणजे 8 मॅचेस हरले होते 4 मॅचेस. तर मला एका दिग्गज तिकडची क्रिकेटर त्यांनी मला जाताना सांगितलं, टूरला जाताना, सुलक्षण 12-0 झाला तरी वाईट वाटून घेऊ नकोस. तर मलाही आश्चर्य वाटलं, असा काय सांगतोय की 12-0 झाला तरी. म्हटलं रणजी ट्रॉफी इज मोर इम्पॉर्टंट, रणजी ट्रॉफीवर तू लक्ष दे. तर मी त्यावेळेला त्याला म्हटलं, मी जर हा स्कोर जरा ना थोडा इम्प्रूव्ह करून यायचा प्रयत्न करतो. आणि चॅम्पियन होऊन आलो. जिंकून आलो, वन डे चॅम्पियन झालो. ही चॅम्पियन होण्याची जी वृत्ती आहे, जर त्या लोकांना जर करू शकतो, आणि पुढच्या 7-8 वर्षामध्ये आज विदर्भ बघा 18 ट्रॉफी जिंकून बसलेत. विदर्भही 2 रणजी ट्रॉफी आणि 2 इराणी ट्रॉफी बॅक टू बॅक जिंकलेत. मागच्या 6 वर्षात 3 फायनल खेळलेत रणजी ट्रॉफी. जर ते करू शकतात तर महाराष्ट्र का नाही? त्यामुळे माझा ऑलवेज हे असतो, ऑप्टिमिस्टिक असतो मी, की नाही जिंकू शकतो. मग ही ट्रॉफी हातात ठेवणं, समोर ट्रॉफी आहे आणि समोर ट्रॉफीला बघून खेळा. तर ती ट्रॉफी म्हणून ती बनवायला दिली आहे. ग्रेट. ट्रॉफी बनते आपल्याकरता, खास बनते, पण रिप्लिका आहे, येणार आहे ती खरी मोठी ट्रॉफी, इतकी वर्ष जुनी रणजी ट्रॉफी. आणि ते ध्येय आहे ते किंवा सगळ्यांचं. निलेश, तुला सांगतो की 83 इयर्सचा इतिहास आहे महाराष्ट्रात. प्री इंडिपेंडन्स म्हणजे आपण स्वातंत्र्याच्या आधी जिंकलो होतो 1940-41ला. त्याच्यानंतर नाही जिंकलो. खूप चांगले प्लेयर्स होते, खूप चांगले प्लेयर्स, कॅप्टन. 3 फायनल खेळलो आपण, 1970-71, 1992-93 आणि 2013-14, असे 3 आपण फायनल खेळलो. तर ह्या 3 फायनल मध्ये खूप चांगले प्लेयर होते, सगळे होते. चंदू बोर्डे सरांसारखे ग्रेट क्रिकेटर. आणि मी मुंबईकरांकडनं ऐकलेलं वन ऑफ द श्रूडेस्ट कॅप्टन, म्हणजे खडूस कॅप्टन चंदू बोर्डे सर. तर त्यांच्या अंडर पण आपण फायनल खेळलो, पण आपण जिंकलो नाही. मला ती ट्रॉफी, मला महाराष्ट्राचा स्ट्राईक रेट इम्प्रूव्ह करायचा आहे. मला स्ट्राईक रेट इथून मला इम्प्रूव्ह करायचं आहे. जे झालं ते झालं. इथून आपण काहीतरी नवीन आपण सुरुवात करूया, या वर्षीपासून चालू करू. एक्झॅक्टली. महाराष्ट्राचा स्ट्राईक रेट म्हणजे महाराष्ट्राचा स्ट्राईक रेट, कुठल्या काय बॅटरचा नाही. महाराष्ट्र एक स्टेट म्हणून जो स्ट्राईक रेट आहे तो सुधारायचा आहे. म्हणजेच काय, तुम्हाला जिंकण्याची सवय लागली पाहिजे. सर, जिंकण्याची सवय लागणं आणि जिंकतो असं म्हणणं, ह्याच्यात किती फरक आहे तुमच्या ठाई? खूप फरक आहे. मी जो बोलतोय ना, मी ट्रॉफी तुम्हाला देणार, ते देणार बोलणं एवढं सोपं नाहीये. त्या बोलण्याच्या मागे खूप मोठी एक ना रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे, ती कमिटमेंट पण आहे. एक रिस्पॉन्सिबिलिटीज खूप महत्वाची आहे. मी देणार म्हणजे कुठून देणार? मी तर कोच आहे, खिशात तर नाहीये. आणि मी त्यातनं कोच आहे, मी बाउंड्रीच्या बाहेर आहे. आणि प्लेयर खेळणार आहेत, ते चांगले खेळले तर जिंकणार. तरी सुद्धा मी सांगतोय की मी जिंकून तुम्हाला जिंकायचा पूर्ण प्रयत्न करीन आणि तो कॉन्फिडन्स मला आहे. तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आहे, राईट? त्या कॉन्फिडन्सच्या मागे काय? ती कमिटमेंट आहे, तो अभ्यास आहे. आणि ती कमिटमेंट, तो अभ्यास, तो सेल्फलेस, तो मेहनत. आणि सर्वात एकच गोष्ट असते जिंकण्यासाठी तुम्हाला सेल्फिश म्हणून राहावं लागत नाही. सेल्फिश म्हणून तुम्हाला टीम म्हणून खेळावं लागतं. यू शुड बी अ ग्रेट टीम मॅन, नॉट अ गुड टीम मॅन. इट हॅज टू बी अ ग्रेट टीम मॅन. मुंबई एवढ्या जिंकण्याचं महत्वाचं रिझन होतं, सांगतो तुला. ते क्लबला एक दुसऱ्या विरुद्ध खेळतात, भांडतात, फायटिंग पण होते.
ऑफिसमध्ये भांडतात, खेळतात हम्म. क्रिकेट, हम्म. पण जेव्हा ते मुंबईच्या ड्रेसिंग रूम मध्ये येतात तेव्हा गोल एकच असतो, ती एक टीम असते, एक टीम आणि रणजी ती ट्रॉफी. रणजी ट्रॉफी. वाव. 1-2 वर्ष आम्ही जिंकलो नाही तर बोलतो यार 2 साल हुआ जिता नाही, 2 वर्ष जिंकलो नाही. मग हा फरक आहे महाराष्ट्रात असं वाटतंय, ज्यावेळेस एक टीम म्हणून सिलेक्शन होतं 15-17 जणांचं, तर ते टीम म्हणून खेळत नाही, सेल्फ स्वतःचा हा रेकॉर्ड बोलतोय. मी स्पष्ट सांगतोय की रेकॉर्ड बोलतोय. का जिंकत नाहीयेत? इंडिव्हिज्युअल प्लेअर तर चांगले आहेत, पण जिंकत का नाहीयेत? इथे थोडं स्टॅट्स ओरिएंटेड क्रिकेट होतं, स्टॅटिस्टिक्स ओरिएंटेड क्रिकेट. ह्याचा तुला थोडा अर्थ सांगतो. स्टॅटिस्टिक्स ओरिएंटेड क्रिकेट म्हणजे काय, की एखादा बॅट्समन म्हणतो की माझा 50चा ऍव्हरेज टिकला पाहिजे. ओके. हा टिकला पाहिजे. तो टिकण्यामध्ये बऱ्याच वेळा तो फोकस असतो की माझा हा बिघडला नाही पाहिजे. म्हणजे कधी कधी आपण म्हणतो की माझा चेहरा खूप सुंदर दिसला पाहिजे. तो सुंदर दिसण्यासाठी तो सुंदरच राहिला पाहिजे, तो खराब नाही झाला पाहिजे. ओके. तुझ्या चेहऱ्यावर काय नाहीये, तुझ्या गुणांवर आहे. म्हणजे तो सेल्फिश होतो थोडासा, सेल्फिश पण होतो. आणि तो सेल्फिशपणा त्या टीम मध्ये 1-2 जण जरी असले, सगळेच नसतात, तो घातक ठरू शकतो पूर्ण. सगळेच नसतात, पण त्या टीम मध्ये 15 मध्ये 11 मध्ये 1-2 जणी जरी असतात तर मॅच मध्ये फरक पडतो. कारण शेवटी मॅच त्या 11 जणांनी खेळायची असते. पण सर तुम्हाला वाटत नाही का ही खूप थिन लाईन आहे? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. जे दिग्गज कोचेस आहेत ते म्हणतात की द मोमेंट यू एंटर दॅट फील्ड 30 यार्डच्या किंवा त्या 22 यार्डावरती तुम्ही जाता, ट्राय टू बी सेल्फिश. काय त्याचा अर्थ असा की जास्तीत जास्त बॉल तुम्ही खेळायचा प्रयत्न करा. कारण तुम्ही जर 15, 20, 25, 30 बॉल खेळला तर त्या बॉलरकडे असलेले भातातले सगळे चेंडू तुम्ही खेळून घेतलेले असतात. तिथे थोडंसं सेल्फिश होण्याचा प्रयत्न करा. तर ते सेल्फिश होणं आणि जे तुम्ही सांगताय की फक्त माझा स्कोर, हे सेल्फिश होणं मध्ये खूप थिन लाईन आहे. मी थिन लाईन सांगतो, मी तुला एक्सप्लेन करून सांगतो थिन लाईन काय म्हणून. अनेक उदाहरण देऊन सांगेन. एखादा प्लेअर, एखादा बॅट्समन जेव्हा सिमिंग विकेट आहे, हेल्पफुल विकेट आहे फॉर बॉलर्स, किंवा म्हणू आपण पहिल्या दिवसाचा पहिला सेशन, त्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सेशनला एखाद्याला सांगितलं जरा तू जरा ओपनिंगला जा किंवा तू 3 नंबर जा, जरा तो स्पेल खेळून काढ, तर त्यावेळेला जो बॅट्समन असतो, जो 4 नंबर 5 नंबरचा बॅट्समन असतो, तो म्हणतो नको जरा तूच जा म्हणून, नको मी जात नाही. कारण त्याला तो स्पेल खेळून काढायचा नसतो. केव्हा त्याला जरा आतून जरा इनसिक्युअर असतं, कुठे मी आउट झालो तर काय होईल आणि मग पुढचं काय होईल. ही सेल्फिश थोडासा जो थिन लाईन जे म्हणतोयस ना तू, किंवा ही सेल्फिशची ही थोडी इनसिक्युरिटी मधून पण येते. राईट. की मग मी समजा गेलो, माझा कुठे बळीचा बकरा तर नाही होणार, मग कशाला मीच बळीचा बकरा का हो. मग त्याला ऍज अ कोच म्हणून तुम्ही त्याच्या पाठीशी उभे राहाल की तू जा, आउट झालास तर आउट, पण 2 खेळ. म्हणूनच ह्या वर्षी मी ते माझा जो प्लान आहे, की माझं जे विजन आहे की गो अँड प्ले फिअरलेस क्रिकेट, कम व्हॉट मे. मी तुला बॅक करायला तयार आहे, मी तुला बॅक करायला तयार आहे. मी तुझ्या पाठीशी आहे की आम्ही टीम मॅनेजमेंट अगदी खरं. टीम मॅनेजमेंट आम्ही पहिलं आयडेंटिफाय करू. माझं नेहमी हे असतं, सिलेक्टरना, कोचना, कॅप्टनना नेहमी माझं सांगणं असतं, तुम्ही राईट टॅलेंट आयडेंटिफाय करायला बघा, वेळ घ्या, ते घेतल्यानंतर त्याला नीट चान्स द्या. त्याला वेळ द्या. 1-2 मॅचेस मध्ये त्याला 1-2 मॅचेस मधनं. मग मी नेहमी म्हणतो की त्याला ड्रॉप करण्यापेक्षा, म्हणतो त्याचं टॅलेंट हे करण्यापेक्षा आपणच चुकलोय की काहीतरी त्याच्यात चूक नाहीये, आपल्यात चूक आहे की आपणच त्याला टॅलेंट नीट आपण शोधलं नाहीये. शोधलं असेल तर मग त्याला नीट चेय द्या. हा सर खूप वेगळा विचार तुमच्याकडनं एक लक्षात येतोय की मी चुकलोय, की मी हे तर खरी गोष्ट आहे की हे जे 20 आहेत, हा जो बंच आहे तो आपणच निवडलाय ना. करेक्ट. मग आपण निवडल्यानंतर तुम्ही त्यांना परत बोलणं की हा करत नाही, तो करत नाही, त्यांनी केलं नाही, हे चूक आहे. ही जबाबदारी तुमचीच आहे. जर तुम्ही त्यांना 20 मध्ये घेतलंच नसतं तर हे तुमच्या बोलायची तुमची गरजच नसती. करेक्ट. त्यामुळे ते 20 मध्ये आल्यात म्हटल्यानंतर हे तुमची जबाबदारी. सर हे वेगळं आहे, हे खूप वेगळं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने म्हणूनच तुम्हाला हे नाही, मोठेपणा नाही सांगत की म्हणतो स्वतःचं कौतुक म्हणून सांगत नाही. माझं ऍज अ कॅप्टन आणि कोच आजपर्यंत माझे 79 चॅम्पियनशिप आहेत. 79 चॅम्पियनशिप, आणि एक चॅम्पियनशिप जिंकायला कमीत कमी 5 ते 6 मॅचेस खेळावं लागतात. मग त्या 79 चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी काय काय केलं असेल, मग तो चॅम्पियनशिपचा ऍटिट्यूड असेल म्हणूनच ते केलं असेल. आणि मग ते प्रत्येक वेळेला मग बघशील तर कितीतरी प्लेअर, एका कंपनीतले 32 प्लेअर रिप्रेझेंट करतायत नॅशनल आणि इंटरनॅशनलला. 32. एका इंडियन ऑइलच्या टीमला छोटा 15-16 वर्षाचा मुलगा अजिंक्य रहाणे 16 वर्षाचा, तिथून ते वासिम जाफर पर्यंत असे 22चे 22 प्लेअर इंडिया खेळतात किंवा ह्याला खेळतात, स्टेटला खेळतात.
तर हे मग आणि टॅलेंट नुसते 12 मधला भाग होत नाही, नाही. परफॉर्मन्स करतायत. परफॉर्मन्स आज इंडियाचे कॅप्टन, सक्सेसफुल कॅप्टन रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, एवढे मोठे मोठे प्लेयर्स. म्हणजेच आम्ही जे आयडेंटिफाय केले ते राईट आयडेंटिफाय केल्यानंतर प्रत्येकाला इनफ ऑपॉर्च्युनिटी दिली. त्यांना पण माहिती होतं की यार आपल्या मागे पूर्ण मॅनेजमेंट आहे, आपल्या मागे आहे, मग ते सेल्फिश नाही होणार. एक्झॅक्टली सर, हा खूप महत्वाचा पॉईंट तुम्ही सांगितलात की सेल्फिश ते होत नाही ज्यावेळेस तुम्ही त्यांना कॉन्फिडन्स देता. पण एक असं गोष्ट आहे, म्हणजे महाराष्ट्राकडे परत मला तुम्हाला आणायचं आहे. महाराष्ट्राकडे जर आता इतिहास बघितला गेल्या 2-3 वर्षातला, तर अंडर 19 इंडियासाठी खेळलेले सर्वात जास्त प्लेयर हे महाराष्ट्राचे आहेत. मग त्यांना ते स्टेज मिळतं, त्यांना ते म्हणजे हंगर असते म्हणा, किंवा आपण आता एक चुकीचा शब्द आहे की टेस्ट लागते रक्ताची असं म्हटलं जात आहे. ही टर्म आहे, टर्म म्हणून मी यूज करतोय की तुम्हाला त्याची सवय लागते, तुम्हाला दिसतं, ती चव लागते त्याची. पण ती चव लागून तुम्ही इंटरनॅशनल लेवलपर्यंत जाता, भारताला रिप्रेझेंट करता, पण आल्यानंतर पुढे का नाही? खूप चांगला प्रश्न आहे निलेश. माझ्यासाठी पण हा एक मोठा एक हेच आहे, म्हणजे म्हणतो ना की काय होतं इकडे नेमकं, की महाराष्ट्र का संपूर्ण इंडियामध्ये जर बघितलं ना, मी 3-4 टीमचं तुला नाव सांगेन. मुंबई, दिल्ली, कर्नाटक, स्पेशली ह्या 3 याच्यामध्ये ह्यांचे पण अंडर 19 प्लेअर खेळतात, महाराष्ट्राचे खेळतायत, वर्ल्ड कप दोन्ही खेळतायत. हे प्लेअर खेळतात आणि महाराष्ट्राचे खेळतायत. महाराष्ट्राचे तितकेच म्हणजे तगडे आउटस्टँडिंग प्लेअर, परफॉर्मन्स केलेले प्लेअर. येस. पण हे प्लेअर पुढे का खेळत नाहीत, किंवा कालांतराने हे प्लेअर गुल कुठे होतात, एक मोठा मिस्ट्री आहे. मागच्या 4 वर्षाचा रेकॉर्ड घेतला तर महाराष्ट्राचे 7 अंडर 19 वर्ल्ड कप खेळलेले प्लेअर आहेत. अगदी सगळे नावाजलेले प्लेअर आहेत, ज्यांनी प्रूव्हन ट्रॅक रेकॉर्ड आहे, आणि वर्ल्ड कप मध्ये चांगलं केलंय, खूप चांगलं केलंय, प्रूव्हन ट्रॅक रेकॉर्ड. बरोबर. त्याच वेळेला ह्या 4 वर्षामध्ये उदाहरण सांगतो, मुंबईचा पृथ्वी शॉ, यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, आता मुशीर खान, लेटेस्ट मुशीर खान, हे सगळे अंडर 19 वर्ल्ड कप खेळून इंडिया खेळतायत. इंडियाला इस्टॅब्लिशमेंट झालेत यशस्वी जयस्वाल, सरफराज खान. मग महाराष्ट्राचे प्लेअर का नाही? याचं कारण असं आहे, बीसीसीआयचं ऑफिस मुंबईला आहे म्हणून. छे 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 पण मुंबई नाही, तुला कारण सांगतो, पुण्यापासून मुंबई दूर पण नाहीये. मग बँगलोर कुठे आहे, मग बँगलोर कुठे आहे, मग दिल्ली कुठे आहे, मग दिल्ली तिकडनं पण लांब. मजेचा पार्ट नाही, असं अजिबात नाहीये. पण तुला कारण सांगतो, मला वाटतं कुठेतरी ना, म्हणजे फक्त प्लेअरला ब्लेम करून फायदा नाहीये. प्लेअर असे खेळतात की त्यांच्या मागे पूर्ण असोसिएशन मागे असते, तो कॉन्फिडन्स त्या प्लेअरच्या मागे. तुला मुंबईचं उदाहरण देतो की मुंबई प्लेअरच्या मागे असते, आणि मुंबई त्यांनी परफॉर्मन्स केला की लगेच असोसिएशन, त्यांचे सिलेक्टर, त्यांचे ऑफिस बेरर्स, त्यांचे कोचेस म्हणा, आणि सर्वात मोठा रोल जर प्ले करत असेल ह्या सगळीकडे, कलकत्ता, दिल्ली म्हणा, तामिळनाडू म्हणा, कर्नाटक घ्या, ह्यांची मीडिया खूप मोठी रोल प्ले करते. हा जो चौथा जो खांब आहे, हायलाइट करायचं काम, निलेश, मी ऑनेस्टली सांगतो तुला, जो चौथा जो खांब आहे, जो मीडिया, तो ह्यूज रोल प्ले करतो. लोकांचं लाईव्ह बनवतो. एखाद्यावर आर्टिकल आलं तर खूप फरक पडतो, कारण त्या आर्टिकलनी सगळे लोक बघत असतात. आणि मुंबईमध्ये तर एक समजा एक्झाम्पल म्हणून सांगतो, टाइम्स ऑफ इंडियामध्ये समजा एक आर्टिकल आलं, कोणावर इंटरव्ह्यू आला, तर त्या इंटरव्ह्यू मध्ये सगळे लोक बघतात. म्हणजे गावस्करांपासून ते वेंगसरकर बघितलं, सगळे दिग्गज लोक बघतात, वाचलं जातं, अभ्यास केला जातो. आणि मी तुला एक उदाहरण देतो. आमची एक मॅच होती मुंबई विरुद्ध महाराष्ट्र, आणि नेहरू स्टेडियमला मॅच होती. तर त्यावेळेला अभिजित काळे एक महाराष्ट्राचा प्लेअर होता. अभिजित काळेवर, महाराष्ट्राच्या प्लेअरवर गावस्करांनी एक आर्टिकल केलं. अच्छा. आणि गावस्करांच्या त्या आर्टिकल नंतर तो इंडिया खेळला. म्हणजे किती फरक पडतोय बघ, या प्लेअरचा पण, मीडियाचा पण, आणि मीडियाचा खूप मोठा रोल प्ले होतो. इथे मला वाटतं व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का की त्या मुलांनी 100 केले, तर 100 केलेत हे सांगणारी पण व्यक्ती त्याच्या पाठीशी असली पाहिजे. येस. आणि तू 100 चांगले केलेत हे अजून वाजवून सगळ्यांना सांगायला पाहिजे, तरच तो आवाज पोहोचतो. येस. नुसत्या धावा करणं आज नाही, कारण इथे जर कोणाला समजा अंडर 19 चा आता आपण विषय बोलतोय, त्या विषयाला पुढे नेण्यासाठी, तो प्लेअर खेळण्यासाठी पहिलं त्याला सर्वात मोठा त्याला हे दिलं पाहिजे, ऍश्युरन्स दिलं पाहिजे. त्या प्लेअरला 100% व्हायलाच पाहिजे, कारण तोच पुढे फ्युचर प्लेअर आहे. एक्झॅक्टली. पण जर तो इंडिया अंडर 19 चा सक्सेसफुल प्लेअर असेल, त्याच्यामध्ये स्पेशल टॅलेंट आहे म्हणूनच तो खेळतोय. तिथे गेला. अगदी खरं. मग तुम्ही पण होतात, आम्ही पण खेळलो, आम्ही पण काहीतरी अंडर 19 होतो तेव्हा खेळलो, मग आम्ही पुढे कसं खेळलो, आम्हाला कोणीतरी बॅक केलं. तर आज तुम्ही आहात, हेच पोरं उद्या खेळणार आहेत, ह्यांना सपोर्ट केला पाहिजे. नंबर 1, असोसिएशनने बॅक केलं पाहिजे.
सिलेक्टर, कोचेस आणि हे सगळे लोक एका पेजवर असले पाहिजेत. तुम्ही सिलेक्ट करताना 10 वेळा विचार करा. आता हे तर ऑलरेडी एस्टॅब्लिश म्हणजे अंडर 19चे फ्युचर प्लेअर आहेत. त्यांना तुम्ही चांगला न्याय द्या. काही चांगलं वाईट झालं, परफॉर्मन्स नाही झालं, त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी कम्युनिकेट करा की बाबा कुठे चुकतंय, चुकत असेल का टेक्निकली चुकतंय, मेंटली चुकतंय, काही अजून काही लाईफस्टाईलनी चुकतंय. माणसं अनेक लोक लाईफस्टाईलनी चुकतात. हेही होऊ शकतं. लाईफस्टाईलनी त्यांचं करिअर बर्बाद होऊ शकतो. असं आपण लेटेस्ट उदाहरण आहेच जे चुकलेले आहेत, डोळ्यासमोर आहे, अनेक उदाहरणं आहेत. तर ते चुकत असेल तर त्यांची कान उघडणी करण्याची जबाबदारी पण पेरेंट बॉडी म्हणून आपलीच आहे. एक्झॅक्टली. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की एखादा पोरगा वाहवत चाललाय तर त्याला वाहवत जाऊ द्यायचं नाहीये, त्याला थांबवायचंय. भले त्या दिवशी त्याचा तुमच्याबद्दल राग असो की बाहेर जाऊन त्याने बोलो तुला क्षणना कुछ समजता नाहीये, माझं लाईफ आहे, मी हवं तसं जगीन. पण त्याचा फायदा त्याला पुढच्या 2 वर्षानंतर होणार आहे. तुम्हाला ते आज कळतंय तर तुम्हाला कळलेली गोष्ट ही त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, ती तुमच्यापर्यंत सीमित नाही राहिली. नाही, त्याला कम्युनिकेट केलं पाहिजे. वाटलं तर त्याच्या फॅमिलीला पण कम्युनिकेट केलं पाहिजे, कारण ही फॅमिली आहे. आज महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ह्या सगळ्यांची पेरेंट बॉडी आहे. म्हणजे तुम्ही कुटुंब प्रमुख आहात. आपली जबाबदारी असली पाहिजे ऍज अ कुटुंब प्रमुख म्हणून तुम्हाला सगळ्यांना बोलवायची, सांगायची बाबा हे असंच आहे, हा प्लेअर चांगला आहे. त्यांना आई वडिलांना पण वाटत असतं तुम्ही बिंदास बोला, कान उघडणी करायची तर कान उघडणी पण करा. मुंबईच्या भाषेत तर आम्ही वेगळी भाषा पण आहे. हा, जसं आपण ते पोलीस याच्यामध्ये आपण ते 3rd डिग्री पण असतो ना, तसे पण असतात, तसे बोलतात त्या भाषेमध्ये पण. पण ही मुलं जर काही इथे वाहवत असतील तर त्यांना त्याच वेळेला सांगणं, कधी कधी पेपरमध्ये पण जसं आपण कौतुक म्हणतोय तशी टीका पण होणं गरजेचं आहे. टीका म्हणतो ना आपण की निंदकाचे घर असावे शेजारी. अगदी खरं. तर ते आपल्याला नेहमी टोवर ठेवतात, आपल्याला जागरूक ठेवतात. सो ही मीडियाचा मोठा रोल आहे. मीडिया दोन्ही करू शकतं. सो आपण खूप म्हणजे पॉझिटिव्ह राहून की ह्याच्यातनं काय चांगलं आपण होऊ शकतो. यार मीडियाने जे बोललंय ते खरं बोललंय, चूक कुठे नाहीये असेल तर सांगा त्यांना. मी बऱ्याच वेळा मी सांगतो, प्रेसवाल्याला सांगतो, इतकी वर्ष मी मला कोचिंग करून झाली आहे. उद्या पेपरमध्ये खूप टीका होते, तो दुसऱ्या दिवशी फोन करून पण सांगितलंय की वेल डन, म्हटलं खूप चांगलं आर्टिकल लिहिलंय. टीका केल्यानंतर तो पण म्हणतोय की वा पहिल्यांदा असा माणूस भेटला की हा म्हणजे अप्रिशिएट करतोय, जे सत्य आहे ते सत्य लिहिलंयस. पण हेही त्याला सांगतो की जरा लिहायच्या आधी जरा मला माझी बाजू पण मांडायची वेळ दे, मला वेळ दे. बरोबर आहे. कारण काय चुकतंय की माझ्या साईडने, कारण तू डायरेक्ट मला न विचारला समजा लिहिलंस, आर्टिकल लिहिलंस तुझ्या मनाप्रमाणे, तर माझी बाजू पण मांडू दे. नाण्याच्या दोन्ही बाजू ऐक. तर असंच मुलांना आपल्याला थोडंसं करावं लागेल. पण सर तुमच्या एकंदरीत सगळ्या बोलण्यावर मला असं वाटतंय की तुम्ही एका प्लेअरला ऍज अ प्लेअर तुम्ही त्याला ऍड्रेस करत नाही आहात, त्याच इंडिव्हिज्युअल सुद्धा तुमचा तो भर आहे की तू बाबा ठीक आहे, म्हणजे काय 20 ओव्हरची मॅच म्हटली तर सगळे आपण 4 तास एकत्र असणार, 4.5 तासाला तू तुझ्या रूम मध्ये, मी माझ्या रूम मध्ये, किंवा टेस्ट मॅच आहे, रणजी ट्रॉफी बद्दल आपण बोलतोय, 5 दिवस आहेत, नंतर तू तुझ्या घरी, माझ्या घरी. पण तो माझ्या घरी तुझ्या घरी असताना सुद्धा एक जो ह्युमन टच आहे तो तुम्हाला त्याला द्यायचा आहे. तेव्हा प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी असेल, प्रत्येक कोच वेगवेगळा असेल. ऍटलिस्ट माझं तरी असं म्हणजे आयुष्यभर माझं हे आलंय की वयाच्या 15व्या-16व्या वर्षापासून मी टू गिव्ह, मी जरा गिव्ह वाला माणूस आहे. टू गिव्ह, टेक पेक्षा माझं गिव्ह जास्त आहे. आणि जेव्हा गिव्ह येतं ना त्यावेळेला थोडा ह्युमन टच पण आहे. आणि जिथे ह्युमन टच येतो त्यावेळेला मी लोकांना नेहमी मदत करण्यावर काय मदत करू शकतो, याला वेगवेगळ्या अँगल मध्ये काय मदत करू शकतो. एखादा छोटा पोरगा आहे, गरीब आहे पोरगा, त्याला एकदा त्याला फ्री दिलं, त्याला स्कॉलरशिप दिली, त्याची सगळी शाळा, पुस्तकं, वया बिया सगळं दिलं. मग कॉलेजमध्ये आला, ऍडमिशनसाठी केली, नोकरी दिली. आज जवळजवळ कमी 150-200 लोकांना नोकऱ्या लावण्यामध्ये मदत केली. तर हे जरा थोडासा ह्युमन टच असल्यामुळे काय होतं, जर तुम्ही चांगला फिलॉसॉफर, गाईड, फ्रेंड जर असाल तर ते लोक पण शेअर करतात, त्यांचे प्रॉब्लेम्स पण शेअर करतात, ओपन अप होतात. येस. आणि इथे त्याचा फायदा त्यांना परफॉर्मन्स करताना होतो 200%. म्हणजे कम्फर्टेबल विथ यू. मी तुला निलेश तुला सांगतोय, रणजी ट्रॉफी जिंकण्याचा मी कॉन्फिडन्स जो दाखवतोय तो कॉन्फिडन्स. आणि दुसरी लाईन पण बोललो की थोडा सेल्फिशपणा, येस झाला आहे, तो झाला असेल नकळत मिळत जो काय, पण तो जाणार. आणि तो ह्या ह्युमन टच किंवा हे जे म्हणतोय तुला मी फिलॉसॉफर, गाईड, फ्रेंड, आणि तितकाच कडक शिक्षक पण. जिथे पाय तिथे चमाट पण आहे, आणि येस, आणि तिथे रोखोक पण आहे. म्हणजे रोखोक तर माझ्या नसानसात आहे.
खरंच मी तो प्रश्न मला विचारायचा आहे. तुमच्या ठाई जो कोच आहे तो कोण असला पाहिजे? एक फादर फिगर किंवा म्हणजे बिग ब्रदर सॉर्ट ऑफ किंवा फ्रेंड, या तिघांपैकी तुम्हाला काय वाटतं की कोच कोण असावा? या तिघांचं किंवा सगळ्यांचं कॉम्बिनेशन असणारा असावा. हो, म्हणजे वेळ प्रसंगी त्याचा father धाक पण figure. असावा. हां. त्याचा धाक पण असावा. म्हणजे नो बडी शुड टेक यू फॉर ग्रँटेड. हम्म. ह्या स्वभावाचा असावा, हम्म. की त्यांनी काही पण चाललंय, अरे चला टाइमपास कधी कधी मग आज जनरेशन मध्ये हे पण होतात की होतं. चला आणि घेतलं, आजकालचं तर जास्त मस्करी होतं. मस्करी घेतली, हां. टाइमपास घेतला, लाईटली घेतलं, Yes. ग्रँटेड घेतलं. हम्म. सो ग्रँटेड पण घेता कामा नये. हम्म. त्यांना पण कळलं पाहिजे की माणूस कोण आहे. हम्म. आणि कालांतरी ते स्मार्ट आहेत. मुलं स्मार्ट आहेत खूप. सगळ्यांना माहिती आहे की जो येणारा माणूस असतो तो कोण आहे, हम्म. कसा आहे. आपण ह्याचा ट्रॅक रेकॉर्ड हे आपले आजोबा आहेत. हम्म. आपण ह्यांचे त्यावेळेला आपण यांचे स्टुडंट होतो. Exactly. ज्या वेळेला वेन इट कम्स टू स्मार्टफोन, हां. त्या डिजिटल ह्याच्यामध्ये हो. हे आपले बाप आहेत. हो, त्यांना ऍडव्हान्स जास्त ते गोष्टी आपल्याला शिकवतील हम्म. की हे सगळी माहिती काढून येतात हम्म. की हा माणूस कसा आहे म्हणून. पण मग असं आपण म्हणूयात की समजा 3 दिवसाची आपली रणजी ट्रॉफीच्या 2 मॅच मध्ये 3 दिवसाचा ब्रेक आहे. तर ज्या दिवशी मॅच संपली, लवकर संपली बाबा, दुपारीच 2 वाजता संपून तुम्ही घाशाघांडळून समोरच्या टीमला हरवून तुम्ही आले, सगळ्यांसाठी चला पिक्चरला लावू, तर त्या दिवशी तुम्ही त्यांच्यावर पिक्चरला पण जाल. पण मॅचच्या आदल्या दिवशी जर ते पिक्चरचा विषय काढला तर त्यांना ओरडाल पण. नाही, बरोबर आहे. तू म्हणतोयस तर अगदी बरोबर आहे. हे सगळं टॅक्टिक्स आहेत. हम्म. हे सगळं माइंड गेम आहेत. हम्म. जितके कम्फर्टेबल आजच्या जमान्यामध्ये कसं आहे, तुला सिंपल सांगतो, जितकी स्पेस यांना देऊ तितकं बेटर. हम्म. याच्यामध्ये ह्या जनरेशन मध्ये हम्म. ते मागच्या 10-12 वर्षापासून जरा जास्त झालंय. हो. पूर्वी आम्ही काहीच नव्हतं, स्मार्टफोन नव्हता, बाकी सगळं बऱ्याच गोष्टी नव्हत्या. त्यावेळेला आमचा संवाद खूप व्हायचा. एक वेळेस बोलणं बोलणं हाच संवाद व्हायचा. राईट. अनफॉर्च्युनेटली आज संवाद तो व्हॉट्सअपवर आलाय किंवा त्या ह्याच्यावर आलाय, छोट्या छोट्या मेसेजवर आलाय. ते बोलणं कमी होतं. तर त्यामुळे स्पेस देणं वेन इट कम्स टू ऑर क्रिकेट प्रॅक्टिस मॅच, हे जसं आहे, कारण दिवसभर खेळून दमलेले पण असतात, हेक्टिक पण होतो, क्रिकेट पण वाढलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना रेस्ट पण देणं, रिकव्हरी सर्वात महत्वाची आहे. तुम्हाला चांगला परफॉर्मन्स मिळण्यासाठी, बेस्ट रिझल्ट मिळण्यासाठी रिकव्हरी ही खूप महत्वाची असते. शरीराला आराम देणं. येस. त्यामुळे मॅच झाल्यानंतर आम्ही पहिला दिवस तर आम्ही काहीच बोलत पण नाही. सगळेच आपापल्या रूम मध्ये आराम करतात. मग आपले 2 दिवस असतात. मग 1 दिवस प्रॅक्टिस करतो. फास्ट बॉलर असतात, स्पेशली फास्ट बॉलरला ऑप्शनल प्रॅक्टिस असते, रेस्ट करतो. बरोबर. हे सगळं टॅक्टिक्स चालू असतात, त्या हिशोबाने चालू असतात. येस. अगदी खरं आहे. सर, असं म्हटलं जातं, बरेच दिग्गज हे बोलतात की जर समजा तुम्ही आज काय एखादं चांगलं क्रिकेट खेळताय किंवा आज ही ट्रॉफी जिंकले, तर याची तयारी गेले 3 वर्ष तुम्ही करत असतात. त्यावेळेस तुम्हाला ते थोडं करून थोडी तयारी करून मग तुम्ही त्या जिंकण्याकडे येता, किंवा जसं आपण मगाशी बोललो की एक जिंकायची सवय लागते तुम्हाला. करेक्ट. त्याच्याकरता तुम्हाला एफर्ट्स द्यावे लागतात. पण आता तुमच्या बोलण्यात जाणवतं की तुम्ही म्हणता याच वर्षी आपण ट्रॉफी आणायची. तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगला आहे. मला पण आता ऐकायला खूप पम्प्ड अप वाटतंय, पॉझिटिव्हनेस खूप येतोय. पण असं कुठं डोक्यात तुमच्या येत नाही का की अरे मी तर बोलून बसलो आणि नाही झालं तर काय? म्हणजे यू आर रेडी फॉर बोथ द निलेश, जर मी पंजाब सारख्या टीमला किंवा त्या विदर्भासारख्या टीमला किंवा तामिळनाडू सारख्या पण टीमला, जे 8 वर्ष क्वालिफाय पण झाले नव्हते, रेड बॉलला रणजी ट्रॉफीला क्वालिफाय झाले नव्हते, अशा टीमला जर मी बोलू शकतो की रणजी ट्रॉफी आपण जिंकतो किंवा अंडर 19 जी कुठली टीम आहे, मी हरभजन सिंगला सांगितलं होतं पंजाबला, मैं इस साल ट्रॉफी दे रहा हूं. तो ते पण हे झाले, मला इस साल कम से कम 6 प्लेयर इंडिया को खेलेंगे. क्या बात है सर, बोला 1-2 प्लेयर हमारे खेलते, 2-3 प्लेयर खेलते, आप 6 प्लेयर बोल रहे हो. इंडिया का कैप्टन भी पंजाब का होगा. अरे बोला सर ये क्या है. आणि जे बोललं तशा तसं झालं. जर कॉन्फिडन्स कुठून येतो मग. पण त्याच्या आधी इथे जे मी बोलतोय की मी यावर्षी रणजी ट्रॉफी चॅम्पियन होऊ शकतो, हा कॉन्फिडन्स आहे. तर माझी 1 वर्षापासून माझी तयारी चालू आहे. आतून माझं प्रिपरेशन, जर तू आपल्या अभ्यास ऑलरेडी चालू आहे. तू जर सीईओ ला जर भेटशील, बोलशील, तर त्याला मी डे 1 ला मी संपूर्ण वर्षाचा प्लॅन दिला होता. आणि अशा पद्धतीने डे बाय डे हा प्लॅन आहे. आता बीसीसीआयचा प्लॅन आला आपल्याकडे, आता डेट्स आले, डिक्लेअर झालेत, टीम झाल्यात, कुठे खेळणार तेही झालंय. हे सगळं करून मी ऑलरेडी 150 दिवसाचा प्लॅन दिलाय. पण आणि डे बाय डे दिलाय की जुलै 1 तारखेला 2 तारखेला आपण काय करणार आहोत, आणि तिथून ते 150 दिवस. जेव्हा एवढा मी प्रिपेअर्ड असणार, मुलांना पण प्रिपरेशन करून घेणार, असोसिएशन पण प्रचंड पॉझिटिव्ह यावर्षी, प्रचंड पॉझिटिव्ह आहे. यावर्षी मी पहिल्यांदा असं नोटीस करतोय की
ज्या सगळ्यांचं पॉझिटिव्ह अप्रोच लागतो, हो. एकाकडून चालत नाही. हम्म, या वर्षी टोटल सपोर्ट आहे, हम्म, असोसिएशनचा टोटल सपोर्ट आहे आणि तोच सपोर्ट पाहिजे असतो. हम्म, मी सर्वात जास्त खुश आहे हम्म, या असोसिएशनसाठी की मला जी मिळते, टीम मिळते, मला बॅकअप जो मिळतोय हम्म. तो प्रचंड पॉझिटिव्ह आहे आणि ते पॉझिटिव्हनेस सगळीकडे गेलं पाहिजे आणि तेवढं नक्की करेन म्हणून मला तो कॉन्फिडन्स आहे. अगदी टॅलेंट म्हणशील, हा, टॅलेंट तर इंडियातलं वन ऑफ द फायनेस्ट टॅलेंट. इन महाराष्ट्र. अमेझिंग. आता तूच Wow. मगाशी तो प्रश्न काढला, 7 इंडिया अंडर 19चे एवढे प्लेअर, India under खेळतात. एवढे प्लेअर इंडियामध्ये कुठेच नाही आहेत हम्म, विथ सिनियर प्लेयर्स. हम्म. मग का नाही? माझा नेहमी प्रश्न असतो, व्हाय नॉट? आपण जिंकू का शकत नाही? हा प्रश्न सांगा तुम्ही. एक्झॅक्टली. जिंकलो नाही, 83 वर्ष जिंकलो नाही, जे झालं ते झालं सगळं. मी आता सगळं सांगितलं. या आजपासून या सीझन संपेपर्यंत हा प्रश्न बोलूया की व्हाय नॉट. सर आपल्या ड्रेसिंग रूम मध्ये असं काही ब्रीदवाक्य दिसणार 100%. मुंबईसारखं काय असू शकतं ते? Why नो, not? नाही, व्हाय नॉट? येस, हा, हा. नो मर्सी. ओ, नो मर्सी. कोणाला दयामाया नाही. एक्झॅक्टली. आणि याच वर्षी मी अजून एक गोष्ट नेहमी लाईफमध्ये प्रे करायचो ॲज अ कोच असताना, की मी समजा दुसऱ्या टीमचा कोच आहे मुंबई सोडून, बरोबर. तर मी नेहमी प्रे करायचो, पंजाबचा आहे, विदर्भाचा आहे, अजून कुठल्या टीमचा आहे, तामिळनाडूचा आहे, मुंबई आली पाहिजे. समोर मुंबई पाहिजे. समोर त्यावेळेस तुम्ही वेगळेच दिसाल. म्हणजे मुंबई आली पाहिजे आणि मी देवाची प्रार्थना करायचो, ओके. यार कुठेतरी भेटू कुठेतरी दे. मुंबई भेटू दे. म्हणजे जी मजा असते, ओके. म्हणजे कारण शेवटी अल्टिमेट टीम जी चॅम्पियन टीम आहे ती मुंबई आहे. मुंबई आहे. आणि त्या टीमच्या अगेन्स्ट जर समजा आपली टीम खेळली आणि जिंकली तर त्याच्यापेक्षा आनंद नसतो. आणि या वर्षी नेमकं त्या येणार आहे. बीसीसीआयच्या नेमकी आली आणि दुसरीच मॅच मुंबई आहे. शेड्यूल मध्ये मुंबई Schedule बरोबर मध्ये. दुसरी मॅच खेळतोय महाराष्ट्र Yes. याच्या वर्षी. त्यामुळे ती मॅच आवर्जून पहा, फॉलो करा महाराष्ट्र क्रिकेटला. कारण सरांच्या डोक्यात ज्या गोष्टी आहेत त्या खूप वेगळ्या आहेत. म्हणजे कोचेस आपल्याकडे खूप चांगले झाले मागचे 5 वर्ष ज्यांनी केलं त्यांनी पण खूप मुलं घडवली, त्याबद्दल वादच नाही. पण एक विजन असायला पाहिजे, किंवा विजन म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही बऱ्याच ठिकाणी नोकरी केली असेल, तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऍप्लिकेशन दिलं असेल, पण ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला बसता त्यावेळेस मनात थोडीशी धास्ती असते की मला जॉब मिळेल का नाही, मिळेल का नाही. सर आता ज्या पद्धतीने बोलतायत, म्हणजे मी अगोदरही यांच्याशी खूप गप्पा मारल्यात, त्यावेळेस असं होतं ज्यावेळेस ते मिटिंगला बसले त्यावेळेस ते असे बोलत होते की हा जॉब माझा आहेच, आता मी तुम्हाला काय देणार ते ऐका. हा जो पॉझिटिव्हनेस आहे सर, तो म्हणजे कुठे कुठल्या बॅग मध्ये कुठे असतो एवढा पॉझिटिव्ह. तुम्ही काय बॅकपॅक घेऊन फिरताना दिसत नाही मला. हा कॉन्फिडन्स मी कमवलाय. हा. मी खरं सांगतो, मी कमवलंय. म्हणजे ऍज अ प्लेअर म्हणून, कारण याला थोडंसं बॅकग्राऊंड पण आहे. ज्या परिस्थितीत मी वाढलो, मुंबईमध्ये राहत असताना ज्या हा. परिस्थितीत वाढलो, नो बॅकग्राऊंड, नो गॉडफादर, कोणी नाही, म्हणजे आगे पिछे कोणी नाही. स्वतः मेहनत करून सेल्फ मेड पर्सन, सेल्फ मेड क्रिकेटर, नो कोच. आणि असं थोडेफार मदत मिळाली, थोडीफार अशी झाली, पण असं नाही की सेल्फ मेड पर्सन. आणि त्यामुळे तो जो कॉन्फिडन्स आहे की जे करीन ते स्वतःच करीन. आणि मग त्याच्यानंतरचा अभ्यास, म्हणजे गेल्या 40 वर्षाचा अभ्यास, क्रिकेटचा अभ्यास, आणि एक बेसिकली अभ्यासू वृत्ती असलेला माणूस आहे की नेहमी बघत असतो काय चाललंय, कसं चाललंय. मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात मॅच मध्ये, कुठलीही असू दे मॅच, ते शिकायला मिळते. मग कॉन्फिडन्स, मग कॅप्टन्सी. कोचिंग इज ऑल अबाउट कॅप्टन्सी. जो चांगला श्रूड कॅप्टन असेल तो चांगला कोच बनू शकतो. ओके. हा. ज्याला गेम रीड करता येस, ज्याला गेम रीड करता येतं. त्याच्यामध्ये सांगतोय की जो चांगला कॅप्टन, जो श्रूड कॅप्टन असेल, कारण त्या श्रूड कॅप्टनला शेवटी त्या 15 प्लेअरकडनं 11 प्लेअरकडनं परफॉर्मन्स काढावा लागतो, बेस्ट काढून घ्यायचं असतं, त्याला चॅम्पियन करायचं असतं, ट्रॉफी घ्यायची असते. कोचला पण तेच पाहिजे. आणि या लेवलला पोस्ट अंडर 19 म्हणजे अंडर 19च्या वरती, अंडर 19, 23 रणजी ट्रॉफी, इथे टॅक्टिक्स आणि स्ट्रॅटेजीला जास्त महत्वाचं आहे. वाव. ज्युनियर लेवलला बेसिक शिकवणं, त्यांना फादर फिगर, असं कर, टेक्निक, ह्याला महत्व आहे. अंडर 19 नंतर स्ट्रॅटेजी येते. आणि त्याच्यातच माझं हे माझी खासियत आहे, एक्सपर्टीज आहे. बरोबर. सर मी नेहमी बोलत असतो, बऱ्याच लोकांना माहिती आहे, म्हणजे जिथे ते मी साधारण या गोष्टी सांगतो, एक थोडं छोटस उदाहरण देत असतो मी. ते खरं घडलंय महाभारतामध्ये, आणि ते श्रीकृष्णाच्या रिलेटेड एक उदाहरण आहे खरं ते, की श्रीकृष्ण ज्या वेळेस सारथ्य करत होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की बाबा ह्या गोष्टी अशा अशा आहेत, त्या तू कर तर ते युद्ध तू जिंकू शकणार आहेस. तर त्यावेळेस श्रीकृष्ण याला सांगत होता असं की तू करता वही जो तू चाहे पर होगा वही जो मैं चाहूं.
करेक्ट आता त्याच मे म्हणजे श्रीकृष्ण Correct. होता तो श्रीकृष्ण भगवान होते. होता, कारण Yes. तो पडद्यामागचा कलाकार होता. करेक्ट तसंच इथे काहीसं मला वाटतं बघा तुम्ही रिलेट करू शकता करेक्ट याला, करेक्ट करेक्ट की प्लेयर्सला तुम्ही म्हणू शकता तू करता वही जो तू चाहे होगा वही जो मैं चाहू, तो कर वही जो मैं चाहू, होगा वही जो तू चाहे. करेक्ट कारण तुला काय पाहिजे, की तुला जास्तीत जास्त मॅचेस खेळायच्या, जास्त माझा परफॉर्मन्स चांगला होऊ दे. मला 5 वर्ष रणजी ट्रॉफी खेळायची, मला रणजी ट्रॉफी जिंकायची आहे, बरोबर आहे. तर मला इंडिया खेळायचंय. तर त्यावेळेस जसं तुम्ही ॲज अ कोच सांगताय, तर असा फरक पडू शकेल ही तुमची आयडिओलॉजी असू शकते? होऊ शकते नक्कीच होऊ शकते. शेवटी मला मला जे मनात आहे लकीली काय की ह्या वर्षी जो माझ्या मनात असं वाटतंय की हा जो एक कॅप्टन असेल हा कॅप्टन महाराष्ट्राचा इतिहास घडवेल इतिहास बदलवेल असं माझं स्वप्न आहे. मी थोडा मध्येच थांबवतो. तुम्ही नाव घेऊ शकता. काही पण आता ऑफिशियली डिक्लेअर झालेलं आहे ते नाव. त्यामुळे तुम्ही ते नाव घेऊ मला शकता. झालंय की माहित नाही मला अजून झालंय की नाही माहिती झालंय, नाहीये. झालंय. परवाच झालंय. अच्छा मला झालंय की माहित नाही हा. पण जर त्याला इंडिया बघते हां, हां. त्याला जर इंडिया बघते बीसीसीआय बघते इंडिया बघते सीएसके सारखी टीम बघते जी ह्यूज टीम आहे आणि कळलं? नाव त्याचा कळलं आता कोण त्याचा त्याचा इतका ग्रेट कॅप्टन धोनी त्या माणसाला बनवतोय आणि त्याला फ्युचर करायला बघतोय इंडिया पण बघते येस. आणि व्हाय नॉट मग तो पुढची 10 वर्ष खेळू शकेल रूल करू शकेल. बरं त्याचा गेम पण असा आहे की ट्रॅडिशनल गेम आहे इज अ ट्रॅडिशनल प्लेअर. या सगळ्या ह्याच्यामध्ये बघितल्यानंतर माझी इच्छा आहे की त्यांनी कॅप्टन्सी दिलेरीने करावी आणि त्यांनी एक स्वतःची लिगसी तयार करावी की मी विजन वालाच माणूस आहे. मी तर म्हणेन की 10 वर्ष आहे ना तू 10 वर्ष महाराष्ट्राला लीड कर 3-4 टायटल्स दे रणजी ट्रॉफी वाव. आणि तू लिगसी तयार कर की पुढची 50 वर्ष महाराष्ट्राने आठवण केली पाहिजे यार ह्या माणसाने केले. मी तुला आज ना ओपनली सांगतो या माध्यमातून मी सांगतोय एक बोलणार होतो अनेक वेळा माझ्या तोंडावर पण येतं. आज मी तुम्हाला सांगतो ही गोष्ट मनातली की ऋतुराज गायकवाड ही व्यक्तीचं नाव आहे ऋतुराज गायकवाड. राईट. आणि हॉनेस्टली सांगतो की ऋतुराज गायकवाड विल बी द नेक्स्ट बिग थिंग आफ्टर चंदू बोर्डे सर. वाव. ही माझी स्टेटमेंट आहे. मोठं स्टेटमेंट आहे. ही माझी स्टेटमेंट आहे. खूप मोठं स्टेटमेंट आहे. चंदी बोर्डे जे ही या जनरेशनला ते नाव फक्त सर चंदू बोर्डे असंच माहिती आहे, पण जे त्यांनी त्यांचा गेम पाहिलाय त्यांच्या काळातल्या ज्या गोष्टी आहेत ते हे रिलेट करू शकतील की किती मोठ्या नावाबरोबर हे नाव जोडलं जातंय. खूप मोठी स्टेटमेंट आहे पण खूप जबाबदारीने मी स्टेटमेंट करतोय आणि महाराष्ट्राचं ऑल टाइम ग्रेट मध्ये जायला ऋतुराजला ब्राईट चान्स आहे. आणि ज्या पद्धतीचा तो मुलगा आहे तो क्रिकेटर आहे त्याचं सगळं ओव्हरऑल त्याचे पाय जमिनीवर आहेत हे सगळं बघता तो इंडिया लीड करू शकेल. IPL वगैरे सोडून दे ओके. पण इंडिया लीड करेल आणि इंडिया आणि महाराष्ट्र आम्ही दोन्हीच बघतो. बरोबर मुंबईमध्ये आम्ही दोनच बघतो. बरोबर. स्वतःच एक इंडिया आणि मुंबई. वा. इथे मी बाकीचं बघतच नाहीये. इथे फक्त ऋतुराज इंडिया आणि महाराष्ट्र. महाराष्ट्राला काय देईल तर पुढच्या 10 वर्षामध्ये 3-4 टायटल्स. सेम सचिन तेंडुलकर बोलला होता मला आजही आत्ता ह्या विषयावरनं आठवलं की जेव्हा सेकंड इयर आम्ही चॅम्पियन झालो रवी शास्त्रीच्या नंतरचं सेकंड इयर त्यावेळेला तो तिथेच जेव्हा जिंकलो संपली मॅच आणि ग्राउंडवरच विकेटवरच तो सगळ्यांना घेऊन असा बोलला की ठीक आहे सेकंड इयर जिंकलोय पण ही टीम जी खेळते आपली मला आवडेल की पुढच्या 10 वर्षामध्ये 6-7 वेळा चॅम्पियन झालं तर. आणि एक्झॅक्टली तसंच झालं. येस कन्सिस्टन्सी पाहिजे. तर मी महाराष्ट्राला मेसेज देईन टीम तू ब्रिलियंट आहे. टीम ब्रिलियंट आहे. खूप चांगली टीम आहे यंग टीम आहे सगळं काही आहे याच्यामध्ये. ऋतुराज सरकार तुम्हाला कॅप्टन मिळतोय जो पुढची 10 वर्ष सर्व करू शकेल महाराष्ट्राला. तुम्ही एवढ्या दिलेरीने खेळा एवढ्या कॉन्फिडंटने खेळा एवढ्या टीमसाठी खेळा तुमचा तो 25 रनचा कॉन्ट्रीब्युशन सुद्धा 125 सारखा होईल. त्याला म्हणतात टीम गेम. तुमचे 25 एखादी मॅच वाचवणारी इनिंग 25ची आणि त्याच मॅच मध्ये एकाने केलेले 125 तुमचे इक्वल असतील कारण त्याच्यामुळे तुम्ही मॅच जिंकलेला किंवा ट्रॉफी जिंकलेली आहे. आणि तिथे ऋतुराज गायकवाड 3-4-5 टायटल घेऊन ऑल टाइम ग्रेट मध्ये जाईल. हे माझं स्वप्न आहे. सरांचं हे भाकीत आहे सरांचं हे स्वप्न आहे. त्यामुळे सरांचं हे भाकीत आणि स्वप्न पूर्ण करायची जबाबदारी आपली आहे. मित्रांनो लक्षात घ्या. एक महाराष्ट्रीयन म्हणून एक पुणेकर म्हणून किंवा महाराष्ट्राच्या क्रिकेटचे चाहते म्हणून त्यामुळे सर ह्याच्यात आमची तुम्हाला जी काय मदत लागेल तुम्ही आवर्जून सांगा. आम्ही सगळे करायला 100% तयार आहोत तुम्हाला मदत. खूप चांगला प्रश्न सांगितला निलेश. तू म्हटलंस की आमची काय मदत लागली तर मला संपूर्ण महाराष्ट्राकडून एकच हे पाहिजे एक मेसेज मला द्यायचा आहे की पॉझिटिव्ह राहा.
लाईफमध्ये पॉझिटिव्ह राहा, कधीही निगेटिव्ह राहू नका, निगेटिव्ह बोलूया नको. खास करून कधी तुम्हाला सांगतोय, जेव्हा जेव्हा मॅच हरत असतो, मी नेहमी म्हणतो, तुम्ही जिंकता तेव्हाही हारता, तुम्ही जिंकत असता तेव्हाही हारत असता. याचं उदाहरण म्हणजे काय, की ह्याच वर्षी मुंबई रणजी ट्रॉफी जिंकली आणि याच वर्षी हरली. रणजी ट्रॉफी फायनल जिंकली पण लीग मध्ये हरली. पण लीग मध्ये हरल्यानंतर पण ते बॅलन्स असतात, त्यांना माहिती आहे ठीक आहे हरले, क्वालिफाय होऊ आणि नंतर आम्ही जिंकू. वन्स ते कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स, आणि त्यांना कोणी बोलत नाही, कोणी टीका करत नाही. मीडिया लोक, ऑफिशियल्स, सिलेक्टर, हे ते कोणी काय बोलत नाही. ठीक आहे, ओके, पुढे जाऊ, मॅच जिंकू. मी सगळ्यांना अपील करीन की इथून पुढे जाताना ह्या वर्षी खेळू आणि आपण जे करू, ह्या वर्षी सुद्धा 7 लीग मॅचेस आहेत. त्या 7 लीग मॅच मध्ये एखादी मॅच कुठे ते गडबड झाली, कुठे हरलो, तरी आपण क्वालिफाय होतोय आणि क्वालिफाय झाल्यानंतर चॅम्पियन होतोय. त्या दिवशीच्या हरलेल्या दिवशी प्लीज काही निगेटिव्ह किंवा काही असं आपल्या टीमला काय त्या बोलल्यानंतर टीमचं मोराल पडू शकतं, आणि हे नाही झालं पाहिजे. आणि एकदा का सवय लागली की अरे हा जिंकलं तर असं होतं, आणि संपूर्ण महाराष्ट्र, मला माहिती आहे खूप लोकांचे विशेष आहेत, संपूर्ण महाराष्ट्राचे विशेष आहेत त्या टीमसाठी की चांगलं व्हावं, प्रत्येकाला वाटत असतं. पण एकच माझी विनंती आहे की थोडा जेव्हा खाली असतो त्यावेळेला निगेटिव्ह बोलू नका, किंवा त्यांना म्हणजे काही असे कॉमेंट्स करून ते खाली जातील असे करू नका. कौतुक तर होणार नाही, ऑब्विसली हरल्यानंतर कोणाचं कौतुक होणार, पण त्यावेळेला जरा बॅलन्स राहिलं तर खूप चांगलं होईल. अगदी खरंय. ज्यावेळेस समजा असा विचार करा, तुम्ही रस्त्यात सायकल चालवत पडून घरी आलात, तर आई वडील पहिले काय विचारते, तुला कुठं लागलंय का? पहिले विचारत नाही सायकल मोडलीस का? तर जसंच मुलं हरली तरी असा तुम्हाला त्यांच्या पाठी लगेच बोलू नका, काय हरतात, ही काय खेळायची पद्धत आहे का? त्याच मुलांनी मागच्या मॅचला 100 केलेला असतो, त्याच मुलांनी 4 विकेट काढलेले असतात, त्याच मुलांनी एखादा ब्रिलियंट कॅच पकडलेला असतो, म्हणूनच त्या 20 मध्ये असतो. तर तो जो सर सांगताय तो कॉन्फिडन्स आहे किंवा तो पॉझिटिव्हनेस आहे. सर मला वाटतं अख्खा आपला एपिसोड आपण फक्त पॉझिटिव्हनेस विषयीच बोलतोय, त्याच्यावरच तो आहे. तुमच्याकडनं मला एवढा मिळतोय अक्षरशः या आता शो मध्ये. तर हा थोडासा मला वाटतं या कॅमेराच्या माध्यमातून लोकांकडे पण जाईल. नक्कीच, मला वाटतं नक्कीच जाईल. आणि आय एम शुअर येणारा काळ आहे ना, हा महाराष्ट्रासाठी खूप पॉझिटिव्ह असेल. कारण एक मला दिसतंय की असोसिएशन कडनं खूप पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत, खूप पॉझिटिव्ह मेसेज येत आहेत, की कारण तिकडनं येणं खूप जरुरी आहे. अक्षरशः जे मगाशी मी म्हटलं की टीम घडण्यासाठी किंवा एखाद्या प्लेअरला, कारण हे आहे, फॅमिली आहे, बरोबर, या फॅमिलीचा हेड पण आहे, तिथून सगळं पॉझिटिव्हनेस येत आहे. आणि मग ह्या फॅमिलीच्या हेडनी तुम्हाला काय टास्क दिले, की काय त्यांचं काय स्वप्न आहे? रोहित सरांनी तुम्हाला काय त्यांचं स्वप्न? जेव्हा मी एकदाच भेटलो, एकदा 1-2 वेळा पहिल्यांदा जेव्हा भेटलो, तेव्हा मीच त्यांना विचारलं की तुमची माझ्याकडे काय अपेक्षा आहे. त्यांनी सांगितलं रणजी ट्रॉफी. वाव, त्यांच्या डोक्यात ती ट्रॉफी, त्यांच्या डोक्यात रणजी ट्रॉफी फिट बसली आहे. त्यावेळेस तुम्ही ऑर्डर देऊन टाकलीत एक बनवून आणा रेप्लिका? नाही, मी त्यांना सांगितलं, सगळं सांगितलं, गोष्ट सांगितली की असं आहे, रणजी ट्रॉफी म्हणजे एवढी इझी नाहीये, पण मुश्किल पण नाहीये. इझी नाहीये पण मुश्किल पण नाहीये. मग त्या मुश्किल ते करण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतील ते आपल्याला करायचंय. आणि त्याच्यात त्यांनी दाखवली पूर्ण तशी. फुल सपोर्ट. आणि तोच सपोर्ट बघून मला पण बरं वाटलं की खूप चांगला सपोर्ट. आणि मग सगळे ऑफिसर्स आणि सगळे खूप चांगला हे केलं, एफएस बॉडी आणि सगळं सपोर्ट. मी विश करतो की ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये सगळ्यांचा मूड, ॲटिट्यूड, सपोर्ट सगळं असाच राहावा. आणि सगळ्यांसाठी कारण नेहमी बोलतो की युअर ज्युनियर क्रिकेट इज युअर हार्ट आणि युअर सिनियर क्रिकेट इज युअर फेस. सो मेक युअर हार्ट स्ट्रॉंग. वाव. सो दॅट ऑटोमॅटिकली फेस ग्लो ऑटोमॅटिकली. वाह, फार छान गोष्ट आहे. येस, त्यामुळे हार्ट स्ट्रॉंग. येस, मेक युअर हार्ट स्ट्रॉंग. सो तुमची सपोर्ट, जी बेंच स्ट्रेंथ आहे, जी लहान मुलं आहेत, अंडर 14, 16 मुलं मुली, तुमचं सगळं जे आहे तिकडे तुम्ही स्ट्रॉंग करा. सगळीकडे पॉझिटिव्ह वाईब्स हे करा, चांगलं होणार. माझे अजून एक हे स्वप्न आहे की इथे जनरल चॅम्पियनशिप मिळावी.
महाराष्ट्राने जनरल चॅम्पियनशिप जिंकावी, रणजी ट्रॉफी नाही किंवा अंडर 19 नाही, तर जनरल चॅम्पियनशिप म्हणजे काय, सगळ्या एज ग्रुपच्या सगळ्या ट्रॉफी, जे मॅक्सिमम ट्रॉफी जे जिंकतात त्यांना बीसीसीआय जनरल ट्रॉफी देते. हो, तो एक वेगळी कॅटेगरी आहे. वेगळी category. 16, Yes. 23, 19, Yes. रणजी ट्रॉफी, करेक्ट. मुश्ताक अली, येस, हे सगळं मिळून मुलं मुली वा. सगळ्या टुर्नामेंट हो. आणि सगळ्यांची मिळून ज्या स्टेटची सगळ्यात जास्त ट्रॉफी जिंकतात जे स्टेट, ती जनरल त्यांना एक जनरल चॅम्पियनशिप देतात. वाव. सो तेही माझं ड्रीम आहे. मला वाटतं बरेच आपण मी तरी हे पहिल्यांदा ऐकतोय की असा काही प्रकार असतो. त्यामुळे ध्येय तुमची ठेवायची. मी नेहमी म्हणतो स्वप्न बघायची आहेत ना तर मोठीच बघा, मग छोटी कशाला. स्वप्न Correct. बघायची आहेत ना आपल्याला तर मोठीच Correct. बघा ना. त्यामुळे छोट्या स्वप्नांचा पाठलाग पण होत नाही, मोठ्या स्वप्नांच्या मागे धावू तरी शकाल तुम्ही. निलेश, तुला सांगतो, हे स्वप्न तू म्हणालास ना, स्वप्न मोठी बघा. ज्युनियर क्रिकेटसाठी आपलं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं ऑलरेडी चांगलं आहे. आपण मागच्या वर्षी चॅम्पियन झालोय. हो, मागच्या वर्षी चॅम्पियन झालोय. बरोबर. ज्या अर्थी 7 इंडिया प्लेअर खेळतायत म्हणजेच आपली ज्युनियर क्रिकेट चांगलं आहे. बेस स्ट्रॉंग आहे. हा, बेस आपला खूप स्ट्रॉंग आहे. तो अजून स्ट्रॉंग करावा. मुलींचं आज मुलींचं क्रिकेट प्रचंड हे वाढलंय, प्रचंड वाढलंय. मुलींचं क्रिकेट WPL आलंय, इंडियाचं आलंय, चान्सेस आहेत. माझ्या 3 हे आहेत प्रायोरिटी. टीम चॅम्पियनशिप, ओके, जी रणजी ट्रॉफी आणि बाकीच्या सगळ्या टुर्नामेंट जिंकले पाहिजेत. बरोबर. म्हणजे पुढच्या 3 वर्षामध्ये ना, मी सांगतोय तुला, 3 टायटल्स, रणजी ट्रॉफी टायटल, व्हाईट बॉल 2 टायटल, त्याच्याबरोबर 3 या पुढच्या 3 ते 5 वर्षामध्ये 3 टेस्ट प्लेअर बनले पाहिजे. टेस्ट प्लेअर वाव. पुढच्या 5 वर्षात जर 3 टेस्ट प्लेअर बनले, जे की बनू शकतात, इझिली बनू शकतात. आहे महाराष्ट्रात 200% टॅलेंटच्या हो. बाबतीत तर प्रचंड वादच पुढे आहे, नाही. वादच नाहीये. 3 टेस्ट प्लेअर, 3-4 व्हाईट बॉल प्लेअर, 3-4 व्हाईट बॉल प्लेअर, तेही बनू शकतात. वाव. ऑलरेडी एक आपल्याकडे आहेच, आहेच आहे. बरोबर आहे. बरोबर. 2 अजून बनले पाहिजे. 2 आहेत तसं बघायला येस, गेलं अजून तर. 4. राहुलचा सुद्धा नंबर लागला. येस, म्हणजे आहेतच. तर त्याच्यामुळे 3-4 व्हाईट बॉल प्लेअर पण बनले पाहिजेत आणि 3 टेस्ट प्लेअर बनले पाहिजेत. शेवटचा टेस्ट प्लेअर कोण आहे आता मला शोधावं लागेल. महाराष्ट्राचा शेवटचा टेस्ट प्लेअर कदाचित इक्बाल सिद्दीकी असावा असं मला वाटतंय. आय एम नॉट शुअर की इक्बाल सिद्दीकी कदाचित शेवटचा प्लेअर असावा. 2008च्या आसपास काहीतरी तो खेळला, काहीतरी. गोष्ट आहे. त्याला 16 वर्ष झाली. 16 वर्ष ही महाराष्ट्रासाठी खूप मोठी जर्नी झाली. ते इथून टेस्ट प्लेअर तयार व्हावा आणि हे टेस्ट प्लेअर सहज होऊ शकतो जर आपण सगळ्यांनी कलेक्टिव्ह एफर्ट केले तर. हे अगदी खरं आहे. 16 वर्षापूर्वी एक व्यक्ती महाराष्ट्रातून गेली होती. तो बीसीसीआयचा बॅच, इंडियाचा बॅच छातीवरती मिरवण्याकरता. 16 वर्ष झालेत मित्रांनो. आपली जबाबदारी तेवढी आहे, जेवढी ह्यांची आहे तेवढी आपली देखील आहे की आपण आपल्या पोरांना सपोर्ट केला पाहिजे. जी मुलं ही पाहतायत कार्यक्रम त्यांची पण तेवढीच जबाबदारी आहे. जर तुम्ही त्या 20च्या स्क्वॉडमध्ये असाल तर अक्षरशः ते 15 एक साधारण सर 30, 35, 40 दिवसाचं शेड्यूल असतं रणजी ट्रॉफीसाठी. कसलं रणजी ट्रॉफीचं शेड्यूल साधारण किती दिवसाचं असतं? 1-2.5 महिने? नाही, वेळ असतो, मोठा असतो. 90 दिवस. नाही, ओव्हरऑल प्रिपरेशन जर बघितलं नाही, मॅचेससाठी 2.5-3 महिने. 2.5-3 महिन्यामध्ये तुम्ही तुमचं हार्ट आउट द्यायला पाहिजे. की जसं म्हणतात, आपण म्हणतो सरांनी एक चांगले इथे आपल्याला हे पण दिलंय की मेक युअर हार्ट स्ट्रॉंग. तुमचं हार्ट स्ट्रॉंग आहे कारण तुम्ही अंडर 19 चांगले खेळताय, तुम्ही 16 खेळताय, तुम्ही 23 खेळत होतात. आता चेहरा आपल्याला ग्लो करायचा आहे, ती रणजी ट्रॉफी आहे. त्यामुळे हार्ट स्ट्रॉंग असेल तर तुम्ही रणजी ट्रॉफी खेळून तुमचा चेहरा ग्लो करू शकता. सर, मी यांच्यातर्फे मी तुम्हाला या मंचावरती आश्वासन देतो की आम्ही तुम्हाला पूर्ण सपोर्ट करतोच आहोत. तुमच्याकडे ती आणि ट्रॉफी तुम्ही आम्हाला आणून द्याल याची गॅरंटी आम्हालाही आता तुमच्याशी बोलल्यानंतर थोडीफार वाटायला लागलेली आहे. नाही, ते अवघड नाहीये. नाही, अवघड नाहीये निलेश. हा फक्त माइंडसेट आहे. म्हटलं तर खूप अवघड आहे. ज्या अवघडला 83 इयर्स झाले आणि म्हटलं तर खूप सोपं ह्याच वर्षी येऊ शकते. हा फक्त माइंडसेट आहे. तुम्ही मनाने किती तुम्ही हे आहात की जिंकू शकतो का, तिथे लिहिलंय. इम्पॉसिबल मध्ये पण लिहिलंय आय एम पॉसिबल. राईट. तर तुम्ही विचार करण्याची तुमची फक्त हे पाहिजे की तुम्ही काय विचार करतायत. आणि एकदा तो डिसाईड झाला, ही ड्रेसिंग रूम आहे आणि या ड्रेसिंग रूम मध्ये एकदा विचार झाला की नाही जिंकायचंय, मग जिंकायचं कसं ते मग प्लॅनिंग आहे. मग प्लॅनिंग नंतर एक्झिक्युशन आहे. प्रोसेस आहे. पण तुम्ही करायची तुमची तयारी 100% आहे. मी ऑलरेडी प्रिपेअर्ड आहे. मला आता उद्या फक्त डायरेक्ट जाऊन मॅच खेळायची. मी वेल प्रिपेअर्ड आहे. ओके. तुमच्या डोक्यात तुमची गणित फिट आहे. मला कोण कव्हर्स मध्ये, कोण पॉइंट मध्ये, कोण नवीन बॉल टाकणार, कोण पहिला चेंज येणार. काल मला अजिंक्य खूप चांगला बोलला. अजिंक्य म्हणाला, असं दाखवायला गेलो त्याला 150 डेजचा प्रोग्राम असं दाखवायला गेलो. शेड्यूल पूर्ण डे बाय डे. नाही ते दाखवू नका, ते माहिती आहे तुमचं, मला तुम्ही पूर्ण हे आहेत त्याच्यामध्ये तयार आहात एकदम.
तर मी तयार आहे. मला आता सगळ्या प्लेयरकडनं वन ऑन वन सगळं बोलून त्यांच्याशी हे करून डिस्कस करून सिलेक्टर्स आणि सगळं बोलून सगळे बेसिकली एका पेजवर असले पाहिजे, सिंगल पेजवर सगळे. डायरेक्शन असं मॉब नको व्हायला. तो नाही सर, ते येणार, ते होणार. तुमच्याकडे बघून सगळे एका पेजवरती येणार, कारण या सर्वांचं ध्येय तेच आहे. जसं तुम्ही म्हणता ती ट्रॉफी पाहिजे. ज्यावेळेस रोहित पवार सर म्हणतात की नाही आपल्याला ट्रॉफी जिंकायची, Yes. त्यांच्याकडे सुद्धा ते एक जबाबदारीपूर्वक ते चेअरची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांचे ते ध्येय आहे. त्यामुळे अपेक्स बॉडी पूर्ण त्यांना 100% सपोर्ट करते. Correct. आणि तिकडनंच ते आलेलं आहे की हे पाहिजे. त्यामुळे ते ध्येय समोर सगळेजण ठेवणार, त्याबद्दल वादच नाही. सर, आपण बरेच दिवस मी तुम्हाला पाहतोय, आपण बरेच दिवस एकत्र उठतोय बसतोय. तर मी एक नोटीस केलेली गोष्ट मला आज तुम्हाला सांगायचं आहे. मग ते तुम्ही मीटिंग चालू असो, मग कोणी ऑफिस बेरेर असो किंवा ऑफिस बॉय असो किंवा एक्स प्लेअर असो किंवा एक्स कॅप्टन असो किंवा एक्स कोच असो, तर तुम्ही सर्वांशी बोलताय आणि त्यांना हाच तुमचा प्रश्न आहे की इतक्या दिवसात का नाही झालं. करेक्ट. म्हणजे तुम्ही त्याच्या मागे त्यांचं रिझन तुम्हाला जाणून घ्यायचंय. पण करेक्ट. ज्यावेळेस तुम्ही ओपनली अगदी छोट्यातला छोटा माणूस मोठ्यातल्या मोठ्या माणसाशी बोलता, तर तो संवाद कसा साधू शकता. म्हणजे मला बघताना सुद्धा असं अवघडल्यासारखं होतं की अरे सर, डिरेक्टर ऑफ महाराष्ट्र क्रिकेट आहेत, एक हेड कोच आहेत, ज्या माणसा नावावरती 8 टायटल आहेत, तो एवढा एकदम जमिनीवरती राहून हा प्रश्न एखादा ऑफिस बेअरला कसं विचारू शकतो की अरे हे का होत नाहीये रे. म्हणजे तुमच्याकरता ते एवढं साधं आहे. म्हटलं तर खूप साधं आहे निलेश, म्हटलं तर खूप साधं आहे, म्हटलं तर खूप डिफिकल्ट आहे. जर मी इगो ठेवला तर खूप डिफिकल्ट आहे, आणि इगो बाजूला ठेवला तर खूप इझी आहे. इतकी साधी सरळ गोष्ट आहे. ही पण एक थिन लाईन आहे. ही पण थिन लाईन आहे. जिथे पाहिजे असतो तिथे मी करतो सुद्धा. येस. आणि जिथे दाखवायचं असतं, ज्या वेळी जिथे दाखवायचं आहे त्या वेळी मी तेही करतो. मी सगळं साम दाम दंड भेद मी सगळे पेत्रे सगळीकडे वापरतो. गुडी नाहीये, लक्षात घ्या. अजिबात नाहीये. गुडी मी अजिबात नाहीये. मी बोलतो, सगळं हे करतो. ह्युमन टच आहे, मदत करीन, फिलॉसॉफर गाईड फ्रेंड तू म्हणशील ना, सगळं करीन. त्याच्या घरी जाऊन मी त्याला हे करीन. रात्री 12 वाजता जाऊन पण एका मुलाच्या घरी जाऊन त्याला काय जी मदत करायची करीन. पण ऍट द सेम टाइम जिथे द्यायचंय तिथे मी म्हणजे ते सगळ्यांना माहिती आहे. गुड. हा अप्रोच पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला करायचं ना, बरेच वेळा तुम्ही अगदी कंटाळा असेल हा डायलॉग ऐकून की घोडे को पाणी तक ले जा सकते, पिना उसका काम है. पण ह्यांना पाण्यापर्यंत घेऊन जायला पण येतं आणि पाणी पाचता पण येतं. तेही महत्वाचं आहे, तेही लक्षात घ्या. नुसतं असं नाही म्हणणार की आज मला नाही पाणी प्यायचं. का नाही प्यायचं त्याचं कारण दे. मग आज नाही प्यायचं तर कधी पिणार आहेस, उद्या पिणार आहेस, मग किती पिणार आहेस ते पण विचारलं जाईल. काय प्रश्न आहे. मगाशी तुला सांगितलं ना की वाय नॉट. वाय नॉट. प्रत्येक ह्याच्यामध्ये मी म्हणतो का सांग का. बरोबर. वाय नॉट. का नाही करू शकत. प्रॉब्लेम काय मी सॉल्व्ह करतो, पण तू काय प्रॉब्लेम आहे. तर हे तुझ्या क्रिकेटमध्ये ना सगळ्या वेळ येणार. एखादं म्हणतील आपण फर्स्ट इनिंग झाली, नको रे सेकंड इनिंग नको, आता काय दम नाही राहिला मॅच मध्ये, एकदम ती डेड विकेट आहे, काही होणार नाहीये, आपण आपल्या बॉलरला जरा हे देऊया, रेस्ट देऊया, असं येतो. डेड रबर आहे. तुम्ही म्हटलं का आधीच शस्त्र टाकली का. आपण एखादा एफर्ट टाकला, एखाद्याने ब्रिलियंट स्पेल टाकला, एखाद्याने समजा एफर्ट मारला, 3-4 विकेट मिळाले, गेम मध्ये रंगत येईल. हू नोज, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. एक्झॅक्टली. आणि ते एफर्ट तुम्हाला असं विकेट पुढच्या मॅचला पहिल्या दिवशी मिळेल, तेव्हा काय करणार. तर त्यावेळेला आजच एफर्ट मारला तर, आणि ते 5 बॉलर पैकी एखाद्याने सांगितलं सर मी टाकायला तयार आहे, मी तुम्हाला 1-2 विकेट काढून देतो, बघा चला मग आपण करू, आणि मॅच जिंकलो तर त्याच्यापेक्षा खुशी नसते. तर जिंकण्याशिवाय काही नाही. म्हणजे ती जिंकण्यासाठी ना, मॅच जिंकण्यासाठी जे लागेल ते शेवटच्या ह्याच्यापर्यंत, क्षणापर्यंत. आणि शेवटच्या तिथे पण एक प्लॅन बी आहे. असं नाहीये की प्लॅन बी नाहीये. एक्झॅक्टली. हा, तो गेला लास्ट पर्यंत गेला, जिंकायचा शेवटी होत नाहीये, मग शेवटी ड्रॉ आहेच. मग जे पॉइंट आहे ते आहेतच, पण तिथपर्यंत आधीच तुम्ही शस्त्र टाकू नका. हा मी नेहमी ठेवीन. जे की बऱ्याच वेळा होतं आपल्या बाबतीत, होतं की पहिलेच आपण त्याचा अप्रोचच आपला थोडा निगेटिव्ह असतो. त्यामुळे ती गोष्ट होणारच नाही असं डोक्यात ठेवल्यानंतर ती होणारच नाही. बरोबर आहे. पण तिथे जायच्या अगोदरच तुम्ही ठरवलं की नाही हे तर शक्य आहे, ट्रॉफी तर मी आणू शकतो. आणि निलेश तुला सांगतो, हाच माइंडसेट आहे ना, हा डिफरन्स आहे बिटवीन विनिंग अँड लुझिंग. चॅम्पियन टीम कधीच विचार नाही करत. चॅम्पियन टीम नेहमी त्याच्यातून मार्ग शोधणारा जी टीम असते ती चॅम्पियन टीम. सर, तुमच्याकडे मुंबईकरात आलंय 9-25 सुटली तर 9-27 आहे, 9-38 आहे. ऑप्शन्स आहे.
ऑप्शन्स आहेत. आणि माझा स्वभाव आहे तो, माझा स्वभाव आहे की मार्ग शोधून काढायचा, ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा, त्याच्यातून मार्ग कसा, रडत बसणारा नाहीये. मागच्या वर्षीचा तुला एक अनुभव सांगतो. पहिल्या 3 मॅच मध्ये आमचा 1 पॉइंट होता. ओके. 1 पॉइंट. अच्छा. 3 मॅच मध्ये. आणि तरी मग सगळे लोक, काही थोडे ऑफिशियल्स इकडे तिकडे झालं, जरा थोडंसं जरा पॅनिक व्हायला लागले, थोडे पॅनिक व्हायला लागले. म्हणलं चिंता करू नका, म्हणलं थांबा. कारण मी जरा लांब बघत होतो की पुढच्या 3 मॅच कुठे आहेत. बरोबर. आणि पुढच्या 3 मॅच कशा होऊ शकतात, कोणाच्या अगेन्स्ट आहेत, चालू कॅल्क्युलेशन चालू होते. आणि कॅल्क्युलेशन मी सरळ सांगतो तुला, पॉइंट्सनी चालू होते. की असे आहेत, हे 2 मॅच बॅक टू बॅक आहे. आमच्याकडे कोइंबतूरला आहेत. कोइंबतूरमध्ये थोडासा स्पिन फ्रेंडली विकेट होती, आम्ही जिंकणार. या तो 12 घेणार, या तो 14 घेणार. 14 आणि 1 15 होणार. मग गोव्याला आहे, गोव्याला आम्ही आउटराईट मारतो, तिथे 6 होणार किंवा 7 होणार. सो 15 आणि 6 21 किंवा 22 झाले की 2 मॅच आहेत. मग आम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये असं विचार करतोय. आणि मी बोलतोय माझ्या कॅप्टन आणि ह्याच्याशी बोलतोय, माझ्या चेअरमनशी बोलतोय, जस्ट डोंट वरी, जस्ट स्टे कूल, स्टे कूल. कोणी पॅनिक होऊ नका आणि कोणी कॉमेंट्स करू नका. हे खूप महत्वाचं आहे. सेम मी सांगतोय तुला, इथे फक्त मी प्रे करतोय की एवढं सपोर्ट करा, सपोर्ट करा. आणि सपोर्ट नाही केलं तर शांत राहा, बस. काही बोलू नका की होणार, होणार. आणि बिलीव्ह करा की करणार, आम्ही करणार यावर्षी. आणि केलं. 22 पॉइंटवर आलो. तिसरी मॅच जिंकून 22 पॉइंटवर आलो. सगळे अरे नाही नाही, नाव वी हॅव अ गुड चान्स. अरे ते होणारच होतं. एक्झॅक्टली. आणि पुढच्या दोन्ही आउटराईट जिंकलो, आम्ही ग्रुप टॉप केला. असं आहे. तर त्यामुळे ना हा जो कॉन्फिडन्स आहे ना, किंवा तो अभ्यास किंवा तो कॅल्क्युलेशन, हे या वर्षी माझं ऑलरेडी पहिल्या 5 मॅच मध्ये 150 दिवसाच्या प्रोग्राम मध्ये ऑलरेडी झालेलं आहे. की पहिल्या 5 मॅच मध्ये कोणाशी खेळतोय, कुठे खेळतोय. मुंबई मॅच आहे, मुंबई अवे खेळतोय. बरोबर. तर मुंबई काय विकेट देईल हे पण मला आज माहिती आहे. जाऊन तिथे एक्झॅक्टली त्याचाही विचार, सगळं प्लॅनिंग रेडी आहे. आता या सगळ्या मुलांशी बसून बोलून सगळं सिलेक्टर वगैरे सगळं. अँड आय एम व्हेरी कॉन्फिडंट की मुलं करतील. आणि जो माइंडसेट त्यांचा इतक्या दिवसाचा होता, तो सगळं कॉम्प्युटर मधून त्यांचं जेवढं काय होतं ना, ते सगळं डिलीट करणार आहे. आणि एक नवीन कॉम्प्युटर चालू होईल. वा, बेस्ट आहे. म्हणजे इथे हार्ड डिस्क जाणार आहे तुमची, आता मदरबोर्ड चेंज होणार आहे. त्यामुळे जे काय होईल ती क्लीन स्लेट असेल, त्यावरती नवीन लिहिणार, नवीन प्रोग्रामिंग. फार सुंदर सर. पण मग तुम्ही असं मुलांना हे ब्रीदवाक्य तुम्हाला द्यायची इच्छा राहील का, की तुम्ही नाही तर कोण? कारण तुम्ही यामध्ये 20 मध्ये आला, त्याचाच अर्थ तुम्ही काहीतरी चांगलं केलंय. करेक्ट. त्या इतरांपेक्षा तुम्ही आउटस्टँडिंग आहात, म्हणून तुम्ही येतात. मग तुम्ही नाही करणार तर कोण करणार? प्रश्नच नाही. कारण निलेश तुला सांगतो, परत सांगतोय मी, अनेक वेळा मुंबईच्या मी माझ्या मित्रांशी डिस्कस करतो ना, टॅलेंट, फक्त टॅलेंट. तर टॅलेंट हॉनेस्टली सांगतोय, महाराष्ट्राचं टॅलेंट आणि मुंबईचं टॅलेंट, प्युअर टॅलेंटची जर आपण फुटपट्टी लावली तर महाराष्ट्र इथे आहे. पण ते इंडिव्हिज्युअल आहे, टीम एफर्ट. हा, मग मी टॅलेंट म्हणतोय, इंडिव्हिज्युअल टॅलेंट म्हणतोय, इथे आहे. आणि मुंबई समजा इथे आहे, पण मुंबई जिंकते अशी होते. तर ते का होते? शेवटी ते खडूस, तो माइंडसेट, तो जिंकण्याची वृत्ती, कुछ भी करके हो जाए. कारण त्यांना सगळ्यांचं काय होतं, सगळे प्लेयर काय विचार करतात मी सांगतो, यार आपण सगळ्यांनी परफॉर्म करूया आणि सगळ्यांनी पुढे जाऊया, तर सगळ्यांचा फायदा होईल. एक्झॅक्टली. कोणाला तरी एकच जाऊ दे, त्याचं तो बघ, तुझं तू बघ. मी सेंचुरी मारतो, तू 0th आउट होतो, मी पुढे जातो, असा विचार नाही. वाव, खूप महत्वाचं आहे. असं आहे, महत्वाची गोष्ट आहे. क्रिकेट खेळलंच जातो मित्रांनो 11 लोकांमध्ये. त्यामुळे 11 ज्यावेळेस चांगलं करणार, तर ती ट्रॉफी काही दूर नाहीये. आणि जोपर्यंत मला माहिती आहे, तोपर्यंत रणजी ट्रॉफी खूप हेवी आहे. एक माणूस उचलू शकत नाही, त्याला 6-7 जण लागतात. त्यामुळे त्या 11 जणांनी एकत्र केलं तर ती नक्कीच आपल्याकडे येऊ शकते असं वाटतंय. सर, थोडा आता प्रोग्रामच्या शेवटाकडे आपण येऊया, कारण आपण अजून असे 3 तास गप्पा मारत बसू, त्याबद्दल काही वाद नाही. कारण एवढा तरी वेळ चाललाय, मलाही कळत नाही वेळ कसा चाललाय. पण मला तुम्हाला विचारायचं महत्वाचं म्हणजे, जे ज्युनियर क्रिकेटवरती तुमचा खरं खूप भर आहे. तुम्ही जसं म्हटलं की मेक युअर हार्ट स्ट्रॉंग, तर त्याकरता महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या टुर्नामेंट होतात, खूप आम्ही मॅचेस खेळतोय, तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, चांगली गोष्ट आहे. की काय माहितीये की ज्युनियर क्रिकेट म्हणूनच आपलं हार्ट स्ट्रॉंगचं म्हणतोय करणं. पण ज्युनियर क्रिकेट करताना आपण ना थोडंसं ते कॉम्पिटिशन, ज्या टुर्नामेंट्स होतात ना, त्या टुर्नामेंट बेसिकली काय की क्वांटिटी नको आहे, क्वालिटी पाहिजे. क्वालिटीवर जर आपण भर दिलात की 100 टुर्नामेंटच्या ऐवजी तुम्ही 25च करा, पण त्या 25 मध्ये क्वालिटी जर मिळाली आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या वेळेला टुर्नामेंट करताय हे पण महत्वाचं आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो
की आपल्याला समजा आपण सगळंच ऑलराऊंड बघत असतो, बॅट्समनचं बघत असतो, सिलेक्टर बॅट्समन बघतात, बॉलर बघतात, स्पिनर बघतात. फास्ट बॉलर एक असं आहे की फास्ट बॉलरला जरा कंडिशन लागते, सिलेक्शनसाठी कंडिशन लागते की बाबा तो कुठल्या वेळी खेळतोय, विकेटची कंडिशन कशी आहे. तो मे मध्ये जून मध्ये अशा वेळेला समजा खेळत असेल आणि विकेट माती झालेली, टर्निंग ट्रॅक झालेली, त्याला स्कोपच नाहीये आणि पहिल्या दुसऱ्या ओव्हरला स्पिनर टाकतायत, बॉल एवढा फिरतोय, मग त्या बिचारायचं गेम मधलं हेच राहत नाही, महत्वच राहत नाही. मग तो कुठल्या बेसिसवर सिलेक्ट होणार, मग त्याचा परफॉर्मन्स तुम्ही काय काय बघणार. आणि परत नंतर तुम्ही म्हणाल तयार आहे की हा पेस बॉलर होत नाहीयेत, ते तयार होत नाहीत. ते तयार होण्यासाठी त्यांच्यासाठी योग्य त्यांना एक हे दिलं पाहिजे, प्लॅटफॉर्म आणि योग्य वेळ दिली पाहिजे, त्या विकेट्स त्यांना दिले पाहिजेत. ते विकेटची कंडिशन चांगली असली पाहिजे तरच फास्ट बॉलर तयार होतील. एक्झॅक्टली. त्यामुळे ती वेळ तुम्ही म्हणता निवडणं गरजेचं आहे की कुठल्या वेळेस वेळ निवडणं. दुसरी गोष्ट, आता हे जे 54 काहीतरी क्लब्स खेळतात, क्लब आणि डिस्ट्रिक्ट, त्याचा हे खूप चांगलं आहे, पॅटर्न खूप चांगला आहे. 9 मॅचेस मिळतात, पहिले 4, मग 5 असं काहीतरी मॅचेस आहे, मग नॉकआउट, मग असे म्हणून काही 10-11 मॅचेस प्रत्येक मुलाला मिळतात, जेणेकरून 15-16 इनिंग मिळतात एका प्लेअरला, जे की अगदी चांगलं आहे. तशा पॅटर्न मध्ये असेल तर ठीक आहे, पण ती वेळ पण जरा थोडी निवडली आणि त्यांना विकेट चांगल्या दिल्या. शेवटी क्रिकेट हा विकेटवर आहे. एक्झॅक्टली. आणि खास करून यंग मुलांचं करिअर हे विकेटवर बरंच काही डिपेंड राहतं. त्यांना जर समजा खराब विकेट मिळाली, एखादा बॅट्समन आहे आणि बॅट्समनचं समजा आउट झाला, विकेट खराब आहे, खाली वर बाउन्स टर्न होतोय, आउट झाला, 0th आउट झाला, तर आपण त्याला सिलेक्ट नाही करणार कारण त्याचा परफॉर्मन्स नाही. पण तो मुलगा चांगला असेल, त्याला पोटेन्शियल असेल, एक खराब मॅच मुळे आपण बोलायला खूप सोपं आहे की नाही ना, त्याने दुसऱ्या मॅचला पण त्याला 15 इनिंग आहे, त्याने करायला पाहिजे, पण त्याला थोडी फेअर विकेट तरी द्या. जसं बॅट्समन बद्दल बोलू तसं फास्ट बॉलर बद्दल पण बोलू. मग दुसऱ्या साईडने स्पिनरला तर फॉल्स कॉन्फिडन्स असेल, मग तुम्ही कुठल्या बेसिसवर त्या मुलाला सिलेक्ट करणार आहे, कारण तो हातभर वळवतोय पहिल्याच ओव्हरमध्ये, तर तो चांगला की वाईट मग. एक्झॅक्टली. सो हा जरा इश्यू जर थोडासा हँडल केला आणि बॉटम लाईन इज. पण तुमचं याचं सोल्युशन काय की ज्यावेळेस MCAचा प्रोग्राम वर्षाचा बनतो त्यावेळेस कॅटेगराईज करावं की या महिन्यामध्ये कसं, दुसऱ्या महिन्यामध्ये अशा टाईप, म्हणजे एक तुमच्याकडे जसं एक स्ट्रक्चर असलं पाहिजे, एक स्ट्रक्चर्ड म्हणजे पॉलिसी म्हणतो त्याला, टुर्नामेंट स्ट्रक्चर पॉलिसी. बरोबर. जसं एक मुंबईला कसं आहे, इंटर स्कूल, इंटर कॉलेजिएट, इंटर क्लब, इंटर ऑफिस, हे स्ट्रक्चर्ड एकदम. म्हणजे सॅटर्डे संडे त्यांच्या मॅचेस असतात, क्लबच्या मॅचेस, ते 1.5 डे असतील किंवा 2 डे असतील किंवा 1 डे असेल, त्या सॅटर्डे संडेज असतात. आणि वीकडेज मध्ये मंगळवार ते गुरुवार हे कंपनीच्या मॅचेस असतात, कॉर्पोरेट मॅचेस. ह्यांना एक दिवस सुट्टी पण मिळते. मंगळवार ते गुरुवार टाइमशीट असतात मॅच, शनिवार शुक्रवारी सुट्टी, शनिवार रविवार 1.5 डे मॅच, परत सोमवार सुट्टी. तर ते पूर्ण स्ट्रक्चर्ड असतं. संपली की दुसरी टुर्नामेंट, संपली की तिसरी टुर्नामेंट. आणि BCCIच्या टुर्नामेंट जशा चालतात, समजा मुश्ताक अली चालू आहे तर मुंबईला क्लब क्रिकेटला 2020 चालू करतील, तिथे विजय हजारे चालू आहे, तिथे 1 डे करतील, तिथे रणजी ट्रॉफी चालू आहे, तिथे 3 डे करतील. सो रेड बॉल करतील. सो प्लेयरना, सगळ्या प्लेयरना रेड बॉलची सवय होते, रेड बॉलची प्रॅक्टिस मिळते आणि तेही टुर्नामेंटमध्ये. सो असं काहीतरी एक स्ट्रक्चर्ड प्रोग्राम इथे करायला पाहिजे. तुमचं म्हणणं असं आहे की जे पुढे महाराष्ट्रात घडते किंवा स्टेटमध्ये ज्या प्रकारचं क्रिकेट खेळलं जात आहे तेच या ज्युनियर लेवलवरती केलं पाहिजे. करेक्ट. T20 पुढे तुमचं त्याच्या पुढे लक्ष दिसलं पाहिजे. इथे जिंकून म्हणजे त्याला अर्थच नाही, तुम्ही लाल बॉल मध्ये खेळताय, लाल बॉल मध्ये तुमचे 500 आहेत, व्हाईट बॉल मध्ये गेल्यानंतर तुम्ही पहिल्याच बॉलला झाड लावून आउट झाला. करेक्ट. त्यामुळे पॉईंट, तुम्ही जर लाल बॉल खेळताय तर ते लाल बॉलच्या अगोदरच व्हायला पाहिजे, व्हाईट बॉल खेळताय तर व्हाईट बॉल टुर्नामेंट असायला पाहिजे. लकीली निलेश, ह्या वर्षी ते स्ट्रक्चर रणजी ट्रॉफी टीम साठी बऱ्यापैकी आलेलं आहे. टुर्नामेंट आपण तसंच खेळतोय. BCCIने पण पूर्ण रेड बॉलच केलंय अप टू नोव्हेंबर, शेड्यूल तसं केलंय. त्यामुळे आपण पूर्ण फोकस करू शकतो रेड बॉलवर. आपण टुर्नामेंटला पण जाणार आहोत, प्री टुर्नामेंट रणजी ट्रॉफीच्या आधी तशाच खेळायला. आपण आता ज्युनियर क्रिकेट बद्दल बोलतोय, तर ज्युनियर क्रिकेटवर अशा पद्धतीचा जर त्यांचा स्ट्रक्चर्ड प्रोग्राम केला तर मुलं प्रिपेअर होतील आणि त्यांना कुठेतरी एक राईट म्हणजे फेअर अपॉर्च्युनिटी म्हणतो आपण, त्यांना फेअर अपॉर्च्युनिटी मिळणं, फेअर त्यांना विकेट मिळणं, जेणेकरून ते आपला जो टॅलेंट आहे तो 100% देतील असं त्यांना अपॉर्च्युनिटी मिळाला, शोकेस करू शकतील. तशा हिशोबाने पाहिजे. खूप महत्वाचा पॉइंट आहे. त्यामुळे तशी जर तयारी झाली तर तुम्हाला फायदाच होतो की तुमचं तिथनं निवड सोपी होते तुमच्या करता. अगदी खरी गोष्ट आहे सर. येस मित्रांनो, खूप साऱ्या गोष्टी आज सरांकडनं ऐकलेल्या आहेत. सुलक्षण नावाप्रमाणेच त्या सगळ्या गोष्टींमध्ये ते निपुण आहेत
आणि त्याची प्रचिती आपल्याला महाराष्ट्रात देखील आता यंदाच्या वर्षापासून यायला लागणार आहे, त्याबद्दल वादच नाही. तर जसं मी म्हटलं, या सर्वांतर्फे मी तुम्हाला खात्री देतो, आमची जी काय मदत लागेल ती सांगा, ती 100% आम्ही करायला तयार आहोत. पण ती सर ट्रॉफी तेवढं लक्षात ठेवा, ती आपल्याला हवी आहे. यस, प्रत्येकाला हवी ती ट्रॉफी. आणि एकदा नको सर, जसं तुम्ही म्हणालात की ती येऊ दे ना, म्हणजे करेक्ट. आपल्याकडे ऑफिसमध्ये सरांनी खूप जागा ठेवलेली आहे. त्यामुळे पवार साहेब म्हटले की आपण 2 ऑफिस एक्स्ट्रा घेऊ, जर ट्रॉफ्या वाढल्या तर ठेवायला. त्यामुळे प्रॉब्लेम नाहीये. तर जास्तीत जास्त ट्रॉफ्या येऊ देत, असं सगळ्यांचंच आपलं म्हणणं राहणार आहे. आणि याकरता सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि थँक्यू थँक्यू व्हेरी मच, तुम्ही इथे आलात, आम्हाला एवढ्या साऱ्या गोष्टी सांगितल्यात. तर मित्रांनो, आपण MPL कट्ट्यावरती इथेच थांबूया. अजून बऱ्याच गोष्टी तुमच्या समोर आम्ही घेऊन येणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्र क्रिकेटला फॉलो करा, अगदी पाठी राखे म्हणून फॉलो करा. एक मोठ्या भावासारखं बरोबर राहा, एक वडिलासारखं सपोर्ट करा तुमच्या क्रिकेटला. आणि आईची माया देखील या क्रिकेटवरती तेवढीच राहू दे. त्यामुळे ही फॅमिली आहे, ही फॅमिली आपली आहे आणि आपल्या फॅमिलीला आपण सपोर्ट केलं पाहिजे. तर सर, ह्या सगळ्यांकडनं पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट या थँक्यू. येणाऱ्या सीझनसाठी. आणि सीझन नंतर कदाचित आपण पुन्हा एकदा भेटूच. मे बी नक्कीच. ट्रॉफी तुमच्याकडे त्यावेळी त्याची मध्ये असेल आणि आपण गप्पा मारत असू. थँक्यू. येस फ्रेंड्स, तर थांबूया आज इथेच MPL कट्टामध्ये. मी निलेश नातू, सायनिंग ऑफ. थँक्यू.